संचालक या नात्याने सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो आणि 47व्या दृकचित्र मासिक काव्य चर्चेला आपण आता सुरुवात करत आहोत. कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आणि स्वागत करण्यासाठी मी प्रथमतः आमंत्रित करतो कवयित्री माधुरी चौधरी संभाजीनगर येथून. त्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करावं. नमस्कार, येतोय सर माझा आवाज? हो येतोय मॅडम, बोला. नमस्कार सर्व सरस्वतांना. मी माधुरी चौधरी, वाचकपीठ सदस्य. आपल्या सर्वांचं 47व्या दृकचित्र मासिक काव्य चर्चेमध्ये आपले स्वागत करते. आज आपण कवयित्री जयश्री वाघ यांच्या नीलमोहर ह्या काव्य संग्रहावरती इथं काव्य चर्चा करण्यासाठी जमलो आहोत. खरं तर असा टेक्निकल प्रॉब्लेम आम्हाला पहिल्यांदाच येतोय, त्यामुळे तुम्हा सर्व सरस्वतांची मी माफी मागते आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे सर, आजचे प्रमुख भाष्यकार प्रसिद्ध कवी संपादक टिप्पणकार माननीय डॉक्टर शिवाजी हुसे सर व दुसऱ्या भाष्यकार कवयित्री व लेखिका गीता भावसार मॅडम यांचे वाचकपीठ तर्फे मी स्वागत करते. तसेच आजच्या ह्या वेबिनार मध्ये उपस्थित सर्व सारस्वत वाचकपीठचे सदस्य या सर्वांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, कविता समजून घ्यावी व चर्चिली जावी त्यावरती सर्व दृष्टिकोनातून विचार व्हावा, चर्चा व्हावी या उद्देशाने कोविड काळामध्ये आमच्या ह्या वाचकपीठची स्थापना झाली. खरं तर तो काळ असा होता की कुणी कोणाकडे जात नव्हतं, येत नव्हतं, सर्व कार्यक्रम थांबले होते. पण कुठंतरी कविता चालू राहावी, कवितावरच्या चर्चा चालू राहाव्या आणि सर्व कवी, लेखक, समीक्षक एकमेकांना जोडले जावे म्हणून आमच्या वाचकपीठने हा कार्यक्रम सुरू केला. आणि 3 वर्षामध्ये आमच्या वाचकपीठाला खूप महाराष्ट्रभर अशी पसंती मिळालेली आहे. प्रत्येक कवीला असं वाटतं आहे की आपलं पुस्तक ह्या वाचकपीठावरती चर्चिलं जावं, त्याच्यावरती चर्चा व्हावी आणि हेच आमच्या वाचकपीठचं खूप मोठं यश आहे असं मला वाटतं. ही आमच्या यशाची पावती आहे. कवितेवरती नितांत प्रेम करणाऱ्या शब्दवेड्यांचा ही संकल्पना आहे आणि ही संकल्पना ज्या वेळेला झाली त्यावेळेला सर्वांनी त्याला खूप पसंती सुद्धा दिली. कविता वाचणे, पुस्तक विकत घेऊन कविता वाचणे आणि त्यावरती चर्चा करणे हे पहिलंच असं व्यासपीठ असेल की हे व्यासपीठ पुस्तक विकत घेऊन त्याच्यावरती चर्चा करतं. सर्वांना भेटता यावं म्हणून आम्ही एक ऑफलाईन कार्यक्रम सुद्धा घेतला होता. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही अनुराधाताई यांच्या पुस्तकावरती चर्चा केली होती. नगरला आमचा हा कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ लेखक पाटील सर, ठाले पाटील सर सुद्धा उपस्थित होते, अनुराधाताई पाटील उपस्थित होत्या आणि सर्वांच्या भेटीगाठी त्यावेळेला आम्ही प्रथम त्या कार्यक्रमामध्ये भेटलो होतो. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही 2 वक्ते, एक अध्यक्ष आणि वाचकपीठचे 2 सदस्य असे पुस्तकावरती बोलतात. म्हणजे एकूण 5 पाहुणे म्हणूया आपण, 3 पाहुणे जरी म्हटले तरी 5 आणि स्वतः कवी, असं ह्या चर्चेचं स्वरूप असतं. आजपर्यंत जवळजवळ आमच्या वाचकपीठाला 140 ते 150 मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत. जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व मान्यवरांनी आमच्या वाचकपीठावरती उपस्थिती दाखवलेली आहे. आणि विशेष म्हणजे ह्या वाचकपीठचे ते अजूनही जोडून आहेत. त्यांनी स्वतःला आमच्यापासून अलग केलं नाही. जेवढे पाहुणे आम्ही इथं बोलवले तेवढे पाहुणे आमच्याशी संबंध ठेवून आहेत किंवा आमच्या वाचकपीठाशी जोडून आहेत. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही इथं जी पुस्तकं चर्चेसाठी घेतो त्यातील बहुतेक पुस्तकं हे विविध पुरस्कार प्राप्त पुस्तकं आहेत. सर्वच पुस्तकं म्हटली तरी चालतील की कुठले ना कुठले पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहे. काही पुस्तकांना शासकीय पुरस्कार मिळालेले आहे, मोठमोठे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. आणि असेच पुस्तकं आम्ही घेतो आहोत की ज्याच्यामध्ये काहीतरी मूल्य आहे,
त्या पुस्तकाची काहीतरी साहित्यिक अशी किंमत आहे अशा पुस्तकांवरती इथं चर्चा केली जाते आणि ह्या वाचकपीठवरती आपल्या पुस्तकावरती चर्चा होणं हे एक सन्मान आहे असं कवी किंवा लेखक स्वतःला समजतात. हे आमच्या वाचकपीठचं यश आहे. आम्ही केलेल्या कष्टाचं ही पावती आहे. वाचकपीठवरती महाराष्ट्रभर आता आमचं वाचकपीठ विस्तारलेलं आहे. आमचं एक कुटुंब झालं आहे. वाचनाला प्रोत्साहन देत वाचकांची अभिरुची वाढवणारं आमचं हे पीठ आहे, वाचकपीठ आहे. चर्चा सत्रामध्ये ही चर्चा सुरू होण्यासाठी किंवा हे वाचकपीठ सुरू होण्यासाठी आमचे मान्यवर महानोर सर, चंद्रकांत भोसले सर, निर्मळ पाटील सर आणि ह्यांनी जी सुरुवात केली, एकत्र आणलं आम्हा सर्वांना, नवीन जुन्या कवींना, कवयित्रींना आणि एक मोठ अशी बांधून ठेवली साहित्याची, साहित्यिकांची. आणि त्यातून आम्हाला सुद्धा नवीन नवीन लोकांना ऐकता येत आहे, नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, नवीन नवीन लोकांना ऐकायला मिळत आहे. ज्या लोकांना आपण प्रत्यक्षपणे भेटू शकत नाही, बोलू शकत नाही, अशा लोकांपर्यंत आम्ही या माध्यमातून पोहोचतो आहोत. आणि ही एक आमच्यासारख्यासाठी सुद्धा एक चांगली गोष्ट आहे, जमेची बाजू आहे असं मला वाटतं. शब्द असं कवितेसाठी स्वतःला समर्पित केलेल्या अशा शब्दवेळ्या लोकांचं हे व्यासपीठ आहे. आणि ह्या व्यासपीठावरती परत पुन्हा एकदा मी आजच्या सारस्वतांचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या कवयित्री जयश्री वाघ यांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं, अध्यक्षांचं स्वागत करून माझं प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण वाचकपीठ तर्फे प्रस्तावना सादर केली. त्याचबरोबर सर्व मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. पुन्हा एक वार धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतो अरविंद सोनवणे यांना, त्यांनी पाहुण्यांची ओळख करून द्यावी. आवाज येतोय का मला? हॅलो सावंत सर. हा बोला. दादा जॉईन झाले, दादा ननवरे. ओके ओके सर. दादा यापुढे कंटिन्यू करा तुम्ही. अरविंद सोनवणे आहेत ना? अरविंद सोनवणे. दादा दिसत नाही येत. कंटिन्यू करा पुढे. परिचय नंतर पाहूया आपण. ना माझा आवाज? हो आवाज येतोय. हो हो. अरविंद सोनवणे आलेले आहेत का? जॉईन झालेत का? नाही सर, जॉईन नाहीये सध्या. पुढे पुढे घ्या, नंतर मग आपण परिचय राहिला तरी. सोनवणे सर. दादा सोनवणे सर जॉईन नाही येत. पुढचा भाग घ्या, तो स्किप करून पुढे घ्या. ओके ओके ओके. आजच्या खरं तर या कार्यक्रमामध्ये थोडस मला जॉईन व्हायला तांत्रिक बाबीमुळे उशीर झाला, त्याबद्दल प्रथमतः आम्ही सर्वांची माफी मागतो. याच्यानंतर आजच्या ज्या कवयित्री आहेत जयश्री वाघ यांनी त्यांचं स्वतःचं मनोगत व्यक्त करायचं आणि त्याचबरोबर एक कवितेचं सादरीकरण करायचंय. रुटीन प्रमाणे आपण 2 कविता घेत असतो, परंतु यावेळेस मात्र अंशतः बदल केलेला आहे. त्यांनी एकाच कवितेचं सादरीकरण करायचं आहे आणि स्वतःचं कृपया मनोगत व्यक्त करायचं आहे. माननीय जयश्री वाघ यांनी. हॅलो, आवाज येतोय सर माझा? हो आवाज येतोय. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानते आणि आज एक सुंदरसा योगायोग मी समजते की आजच्या या वाचकपीठ या विचारपीठावर अनेक मान्यवरांच्या कवितांवर चर्चा इथे झालेली आहे आणि अनेक मान्यवरांनी ही चर्चा इथे केलेली आहे. आणि या अशा विचारपीठावर आज माझ्या पुस्तकाची चर्चा होते, तर हे मी निश्चितच माझं भाग्य समजते. आणि माननीय भास्कर निर्मळ सर असतील किंवा चंद्रकांत भोसले सर असतील, किरणदादा भावसार असतील आणि मारुती सावंत सर, आपल्या सर्वांचे मनापासून यासाठी आभार मानते. आणि आज माझ्या पुस्तकावर जे बोलणार आहेत ते म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ कवी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक माननीय चंद्रकांत पालवे सर आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मला लाभलेले आहेत.
त्याचप्रमाणे माननीय प्राध्यापक, डॉक्टर, संशोधक, समीक्षक आणि तिफन या दर्जेदार मासिकाचे संपादक माननीय शिवाजी हुसे सर हे सुद्धा कवितेवर आज बोलणार आहेत. त्याचप्रमाणे किरणदादा भावसार बोलणार आहेत. त्याचप्रमाणे माझी मैत्रीण जी सिव्हिल इंजिनियर आहे, जी कवयित्री आहे, लेखिका आहे, ती सुद्धा आज पुस्तकावर बोलणार आहे. आणि हे सगळे स्वतःहून उत्स्फूर्तपणे बोलणार असल्यामुळे मला या गोष्टीचा जास्त आनंद आहे की मला वाटत नव्हतं की यासाठी मी कुणाला त्रास द्यावं, त्यासाठी कुणी खास वेळ काढून अभ्यास करावा आणि पुस्तकावर बोलावं. पण ही सगळी माणसं माझ्या कवितेबद्दल आस्था आणि प्रेम ठेवून असणारी माणसं आहेत. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचा मला विशेष आनंद आहे. आणि जेव्हा संत तुकाराम महाराज म्हणतात की माझी युक्तीचा नोहे हा प्रकार मज विश्वंभर बोलवितो, किंवा मग बोलविता धनी वेगळाची, असं काहीतरी तुकाराम महाराज लिहून जातात की ज्यांनी इतकं श्रेष्ठ काव्य जगापुढे दिलेलं आहे, इतकं मोठं वरदान त्यांनी जगाला, महाराष्ट्राला दिलेलं आहे. त्याचप्रमाणे तसेच संत ज्ञानेश्वर यांची सुद्धा एक उक्ती आहे ओवीमध्ये. ते म्हणतात, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, असे करून घेण्यासाठी ते श्रोत्यांना विनंती करतात. त्याचप्रमाणे ज्यांनी मराठी उर्दू गझल, हिंदी गझल मराठीत आणलेली आहे, अत्यंत परिश्रमाने उर्दू आणि हिंदी गझलांची जी नजाकत आहे, जी अदा आहे, हे सगळं मराठीत उतरवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेले आहे, यशस्वी केलेला आहे हा प्रयत्न, ते सुरेश भट सुद्धा म्हणतात की माझ्याजवळ अर्थहीन हुशार शब्द नाहीत आणि मी गझल सम्राट असण्याचा दावाही करत नाही. सिंहासने कोसळतात, मी जमिनीवर ठाम उभा आहे आणि मी गझलेतला सर्वज्ञ नाही. ज्याला त्याला गझलेची व्याख्या करण्याचा या लोकशाहीमध्ये अधिकार आहे. आणि अशी माणसं जर इतकं नमतं घेतात, इतकी विनम्र आहेत, तर आपली कविता कुठे आहे याची मला तरी नम्र जाणीव आहे. आणि निरक्षर विवेकाने आजचे जे आपले भाष्यकार आहेत, माझ्या कवितेवर बोलणार आहेत, ते त्यातलं न्यूनही मला दाखवणार आहेत, त्यातल्या कौतुकाच्या जागाही ते सांगणार आहेत आणि मला त्याची उत्सुकता जास्त आहे. आणि 2021 डिसेंबरमध्ये ग्रंथाली प्रकाशनने माझा नीलमोहर हा संग्रह प्रकाशित केलेला आहे. शालेय जीवनापासूनच जरी मला कविता मी लिहित असले, कॉलेज जीवनामध्ये मी लिहित असले, तरी गेल्या मागच्या 10 वर्षातील कविता यामध्ये आहेत. कारण त्याच्या आधीचा जो 10 वर्षाचा कालखंड आहे तो जवळजवळ पूर्णतः ब्लँक गेलेला आहे. ज्या कालखंडात मी काही लिहिणं तर दूरच, पण काही वाचलेलं सुद्धा नाहीये. आणि विवेक उगलमुगले सरांचा ब्लर्ब यासाठी मी आवर्जून घेतलेला आहे की काही माणसं अशी आहेत की ज्यांनी मला लिहिता ठेवलेलं आहे, माझा हात लिहिता राहावा म्हणून प्रयत्न केलेला आहे, साहित्य चळवळीशी मी जोडून राहावं यासाठी प्रयत्न केलेले आहेत वडिलकीच्या नात्याने. मात्र या चळवळीशी जोडून राहताना मी त्यात वाहवत जाऊ नये यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न ज्यांनी केलेले आहे, या नात्याने मी त्यांचा ब्लर्ब या अत्यंत आग्रहाने, हट्टाने त्यांच्याकडनं ब्लर्ब घेतलेला आहे. आणि अशोक बागवे सरांनी या काव्यसंग्रहाला प्रस्तावना दिलेली आहे. आणि मुद्दाम कवितांना शीर्षक नाहीये माझ्या या संग्रहामध्ये. त्याचं एक कारण तर असं की यामध्ये काही गझला आहेत आणि गझलांना शीर्षक दिलंच पाहिजे असं काही नाहीये. मग काही गझलांना शीर्षक नाही, काही कवितांना शीर्षक द्यायचं, मग त्यामुळे मी कुठल्याच कवितेला शीर्षक दिलेलं नाही. गमतीने मी असंही म्हणते की आपण कविता लिहून मोकळं व्हावं, तिला नावं ठेवण्याचं काम वाचक किंवा रसिक करतील. परंतु दुसरा मुद्दा हा सुद्धा आहे की अनेक कवितांना माझ्या मनासारखं शीर्षक मला देता आलं नाहीये, त्यामुळे मी ते शीर्षक देण्याचं टाळलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की याचीही मला नम्र जाणीव आहे की आपल्या लिहिण्याने मराठी साहित्यात फार भर पडणार आहे असं नाहीये, किंवा नाही लिहिण्याने फार काही पोकळी होणार आहे असंही नाहीये. परंतु तरी सुद्धा संत ज्ञानेश्वर जर म्हणतात की बा राजहंसाचे चालणे जगी झाली या शहाणे, म्हणून काय इतरे जणे चालोची नाही. आणि त्या उक्तीला अनुसरून आपलं लिखाण जरी आपल्या पूर्वसुरांनी इतकं लिहून ठेवलंय, ते वाचता वाचताच हा जन्म कमी पडणार आहे आणि तरी आपण लिहितो आहे, तर कुठेतरी ज्ञानेश्वरांच्या या ओवीचा मी त्यासाठी आधार घेतलेला आहे आणि ते लिहित आहे. आणि पुस्तक करायचं आहे म्हणून कविता मी लिहिलेल्या नाहीत, तर कविता लिहून झाल्यात म्हणून मी त्याचं पुस्तक केलेलं आहे आणि ठरवून मात्र काही लिहिलेलं नाहीये.
जो जो काही आतला कोलाहल असेल, आनंद असेल, दुःख असेल, ते व्यक्त करणं ही एक माणसाची गरज असते. प्रज्ञा किंवा प्रतिभा याला इंग्रजीमध्ये म्हणतात. आणि त्याचप्रमाणे व्यक्त होणं ही प्रत्येक कलावंताची गरज असते, प्रत्येक माणसाची गरज असते. मग ते दुःख असो किंवा आनंद असो. कॅथार्सिस ही संस्था इंग्रजीमध्ये त्याला आहे. आणि मग ते व्यक्त होणं ही एक गरज म्हणून कवितेकडे मी वळलेली आहे. आणि कवितेची व्याख्या करताना मी माझ्या पद्धतीने एक सोपीशी व्याख्या केलेली आहे की आतल्या कोलाहलाचं मुठभर चांदणं उधळून दिलं कागदावर, धुतात मोहरा उधळाव्यात तसं, आणि तुम्ही म्हणतात की मी कविता लिहिली. तर अशा पद्धतीचं हे माझं लिहिणं आहे, माझ्यापुरती कवितेची व्याख्या आहे. आणि कविता म्हणजे काय असतं तर त्या त्या अनुभवाचा, त्या त्या जगण्याचा तो एक तुकडा असतो. आणि हे सगळे तुकडे मिळून एक कोलाज तयार होतो. कविता वेगवेगळ्या विषयांवरच्या आहेत. माझ्या सामाजिक कविता आहेत, निसर्ग कविता आहेत, प्रेम कविता आहेत, आयुष्यावर भाष्य करणाऱ्या कविता आहेत, स्त्रीवादी कविता आहेत, चिंतनात्मक कविता आहेत. आणि मधला जो काही कालखंड होता गेल्या 10 वर्षाचा, हा जगण्याच्या संघर्षाचा कालखंड होता. आणि याच्यामध्ये अनेक सामाजिक विषमतेचा मी अनुभव घेतलेला आहे, बेरोजगारीचा मी अनुभव घेतलेला आहे, जातीभेदाचा विखार अनुभवलेला आहे. आणि या सगळ्यांवर या कालखंडात विपुल असं चिंतन झालेलं आहे. आणि शेती मातीमधलं जीव घेणं वास्तव मी जवळून अनुभवलं. कामगार जीवनांचंही जे काही भयानक वास्तव आहे, जी विदारक परिस्थिती आहे, किरण दादांचा आता त्यावर स्पेशल एक संग्रह आलेला आहे, घामाचे संदर्भ. कुठेतरी त्याचा सुद्धा, त्या झळांचा सुद्धा एक अनुभव मी मधल्या काळात घेतलेला आहे. आणि या विषयांवर मी जरी थेट लिहिलं नसेल तरी माझ्या अनेक कवितांमध्ये याचे पडसाद किंवा एक चरा जो म्हणतो तो उमटलेला असतो. जसं एका कवितेमध्ये मी लिहिलेलं आहे की आसवांचा अपयशांचा तूच नजरा ना दिला, जीवना विटताच झाला मार्गक्रांतीचा खुला, वेदनांचे पंख जेव्हा, वेदनांचे डंख जेव्हा पंख होऊन लाभले, मागते माझी क्षुधाती सूर्यबिंबाची फुले. अशा पद्धतीचे काहीसे अनुभव आहेत माझे. आणि कविता म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण शब्द चमत्कृती असते. आणि तरी सुद्धा निव्वळ वृत्तात बसवण्याचं तंत्र जमलं किंवा मग यमक जुळवण्याचा खटाटोप जमला म्हणजे कविता झाली असं नसतं. आणि कधी कधी एखाद्या कवितेतही छानपैकी यमक जुळलेला आहे, एखाद्या वृत्तात ती बसलेली आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये तो प्राण नसतो, तो आशय नसतो आणि त्याच्यामध्ये काव्य नसतं, जे बऱ्याचदा एखाद्या गद्य लिखाणात किंवा एखाद्या साध्याशा मुक्त छंद कवितेतही आपल्याला सापडू शकतं. जसं एखादा पक्षी असतो ज्याला आपण हाताने बनवतो, त्याला पंख असतात, त्याला शेपटी असते, त्याला चोच असते, त्याला रंग असतो, परंतु त्याच्यात जर प्राण नसेल तर तसं आशयहीन कवितांचं होतं. केवळ शब्द चमत्कृती, शब्द छल म्हणजे कविता नाही याची जाणीव ठेवून कुठेतरी मी जबाबदारीने लिहिण्याचा प्रयत्न करत असते. आणि अस्सल कविता म्हणजे एखाद्या खानदानी रूपवती स्त्री सारखी असते. वृत्त, अलंकार, रूपक, यमक हे तिचे अलंकार जरूर आहेत, परंतु ते नसले तरी ती त्या वाचूनही सुंदर दिसू शकते. आणि टी.एस. इलियट म्हणतात की एक जगणारा माणूस आणि एक सृजनशील कलावंत यांच्यामध्ये नेहमीच एक संघर्ष चालू असतो. आणि या संघर्षाची तीव्रता जितकी अधिक तितका कवितेत येऊ शकणारे अनुभव व्यापक आणि सखोल असतात. आणि यानंतर कवितेवर मला मान्यवरांकडून ऐकण्याची उत्सुकता आहे. मी फक्त माझी एक कविता इथे सादर करते आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. एक गझल मी इथे घेते. कलत्या दिवसा काठी थोडे कातर होतो आपण, कलत्या दिवसा काठी थोडे कातर होतो आपण, असेल कडवट जीवन तरीही साखर होतो आपण, असेल कडवट जीवन तरीही साखर होतो आपण. तसे नित्य काठिन्य मागतो हृदयासाठी तरीही, तसे नित्य काठिन्य मागतो हृदयासाठी तरीही, बुद्धाच्या पण कारुण्याचे पाझर होतो आपण, बुद्धाच्या पण कारुण्याचे पाझर होतो आपण. जिथे मनाला उदात्ततेची साक्ष जराशी पटते,
जिथे मनाला उदात्ततेची साक्ष जराशी पटते, श्रीरामाच्या सेनेमधले वानर होतो आपण. श्रीरामाच्या सेनेमधले वानर होतो आपण. जगणे म्हणजे केवळ अभिनय कसरत केविलवाणी. जगणे म्हणजे केवळ अभिनय कसरत केविलवाणी. मनतृष्णेचे रांजण त्यास्तव सादर होतो आपण. मनतृष्णेचे रांजण त्यास्तव सादर होतो आपण. कुठून आलो कुठे जायचे ठाऊक असले तरीही, कुठून आलो कुठे जायचे ठाऊक असले तरीही, मोहापाशी घुटमळणारे मांजर होतो आपण. मोहापाशी घुटमळणारे मांजर होतो आपण. उंचीवरल्या फुकेपणाची जाणीव होते तेव्हा, उंचीवरच्या फुकेपणाची जाणीव होते तेव्हा, उतरंडीच्या पार तळाची घागर होतो आपण. उतरंडीच्या पार तळाची घागर होतो आपण. कलत्या दिवसा काठी थोडे कातर होतो आपण. असेल कडवट जीवन तरीही साखर होतो आपण. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे आणि इथे जॉईन झालेल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते, आभार मानते. अगदी पंतपंत आणि खरोखर नीलमोहराशी जुळणार आपण मनोगत व्यक्त केलं. पुन्हा एकदा आपले श्रीमस्त धन्यवाद. यानंतर मी निमंत्रित करतो माननीय श्री उमेश शिंदे यांनी जॉईन झालेत ना. उमेश शिंदे, उमेश शिंदे जॉईन नाही झालेले बहुतेक. हा, दिसले होते ते मला आता. आहे का? उमेश, ओके ओके. हा, उमेश शिंदे सर. तर जायला आपल्याला ते जेव्हा येतील तेव्हा घेऊ आपण, पाहिजे तर ती कविता मध्ये एखादी. दिसले होते ते मला. हॅलो, मी जॉईन आहे, पहिल्यापासून जॉईन आहे मी. सर मला वाटलं आता आवाज नाही आला तुमचा. हा, ठीक आहे सर, तुमची कविता घ्या तुम्ही. बर बर. माझा आवाज येतोय का सगळ्यांना बरोबर? हो येतोय. हो, काय ह्या लिंकला जॉईन होणं खूप मोठं अग्निदिव्य. बऱ्याच जॉईन होताच नाही आलं. हो हो हो. व्हॉट्सअपवर पण आता काही पर्याय नाही, जाऊ द्या. आज बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आला. मला ह्या कार्यक्रमाचं ज्यावेळेस मी श्री वाघ मॅडमनी पाठवलं त्यावेळेस नुकताच मी फेसबुकवर पाहत होतो आणि मी त्यांच्या फेसबुकला जाऊन एक त्यांची कविता सर्च केली. या कार्यक्रमाचं जे शीर्षक आहे राहून गेलेल्या कविता, मी त्यांना मेसेज केला की माझ्याकडनं ही कविता एक राहून गेली. ती कविता समजायला खूपशी अवघड जरी असली तरी मला ती आवडली आणि माझ्याकडं ती कविता वाचल्यानंतर तिला एक चाल पूर्वी मी म्हटलेली होती, त्या चालीमध्ये ती कविता अतिशय चपखलपणे बसली होती. कविता समजण्यासाठी खूप अवघड आहे, कारण मॅडमचं मी आता थोडस मनोगत ऐकलं तर मॅडम खूप प्रगल्भ विचाराचे आहेत यावरून दिसून येते. तर मी कविता सादर करतो, खूप काही वेळ घेत नाही, कारण या कार्यक्रमाचं नियोजन मिनिट टू मिनिट झालं होतं. मी डायरेक्ट कविता सादर करतोय. माझा आवाज तुम्हाला येत असावा असं मी समजतो. हो येतोय सर. आपल्या कवितेचं ज्यावेळेस गाणं होतं आणि आपली कविता ज्यावेळेस दुसऱ्या सादर करतो तर तो त्या शब्दांचा गौरव असतो असं मी जाणतो. आणि मी आतापर्यंत जवळजवळ 4,500 कवितांचं सादरीकरण केलेलं आहे आणि ही 4,501वी कविता असावी असं मी समजतो आणि कविता सादर करतो. तुझ्या जाणीवांचे मणी गाव जागे, तुझ्या आठवांचे मणी काजवे, अशा या वेळी जरा सांज वेळी निघाले कुठे पारव्यांचे थवे, तुझ्या जाणीवांचे मणी गाव जागे, चुडे काकणाला तुझी आस लागे, मुखी मेखलेच्या तुझी आर्जवे, खुळ्या राधिकेचे मणी कुळ नांदे, वृथा
नांदते जी अनंगासवे तुझ्या जाणीवांचे मणी गाव जागे तुझा नाद हृदयी सुन्या राऊळाच्या जुन्या घंटिकेच्या निनादा परी असा श्वास नाही कधी घेतला की तुझी नाम मुद्रा जसे जावरी तुझ्या जाणीवांचे मनाच्या महाली तुझ्या आसनाला जडावेत मोती हिरे पोवळे तुझे स्वप्न की सत्याभास आहे जीवाला अजूनही कळेना कळे तुझ्या जाणीवांचे कुण्या मोगऱ्याने मधुमालतीला सुगंधित हे घातले साकडे निघे पर्वताच्या कुशीतून वेडी निघे पर्वताच्या कुशीतून वेडी नदी धाव घेई समुद्राकडे तुझ्या जाणीवांचे किती शुष्क होते मरुद्यान माझे कुणी निर्मिले सप्तरंगी तळे मिठू पाहणाऱ्या विरागी कळ्यांची फुलू लागली कोमलांगी दळे तुझ्या जाणीवांचे तुझ्या भोवताली उन्हाळा तिथे अन इथे लागती या जीवाला झळा तुझ्या भोवताली उन्हाळा तिथे अन इथे लागती या जीवाला झळा तुझ्या वेदनेच्या जराचा हुलीने किती लागती काळजाला कळा तुझ्या जाणीवांचे शेवटचं कडवं आहे कधी चौकटी तर कधी चार भिंती कधी आड येती मला उंबरे कधी चौकटी तर कधी चार भिंती कधी आड येती मला उंबरे कशी सांग येऊ कशी सांग लावू कशी सांग येऊ कशी सांग लावू छताला तुझ्या प्रीतीची झुंबरे तुझ्या जाणीवांचे थँक्यू व्हेरी मच क्या बात है क्या बात है वा सुंदर क्या बात है अतिशय सुंदर सर धन्यवाद सर, धन्यवाद. शब्द माझे अजून सुंदर केले तुम्ही. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद सर. साहजिक शृंगार घालणारे व्यक्तिमत्व आज कवितेलाही आवाज अलंकार देऊ शकतं आणि तोही इतक्या उत्तम प्रकारे त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. याच्यानंतर आपल्या वाचक पीठचे जे सदस्य आहेत माननीय किरण भावसार सर यांनी आपल्या या कविता संग्रहाबद्दलचं आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि कृपया सर्वांनी थोडंसं वेळेचं बंधन पाळावं ही देखील सर्वांना विनंती करतो. माननीय किरण भावसार सर. सर्वांना नमस्कार. मराठी साहित्याच्या प्रांगणात नीलमोहर या जयश्रीताई वाघ यांच्या पहिल्याच कविता संग्रहाने आपली वेगळी जागा निर्माण केली आहे आणि ती देखील ध्रुवाच्या आढळपदासारखी.
एक एक कविता म्हणजे रसरशीत अनुभव आहे. अगदी कोणतंही पान उघडा, एखादी कविता वाचूनही तुम्हाला पूर्ण संग्रह वाचल्याची तृप्तता देण्याची ताकद त्या कवितेत ठासून भरलेली आहे. चिंतनशील तरी मधाळ भरजरी भाषा, अंगभूत प्रासादिकता, ओजस्वितेची शब्दातून होणारी पखरण, आशय प्रधानता, चित्रदर्शी प्रतिमा आदींचा प्रतिभा संपन्न आविष्कार म्हणजे नीलमोहर मधील कविता. आपल्या रोजच्या जगण्यातील विषय, प्रेम, विरह, श्रीजीवन, त्यांच्या व्यथा वेदना आदी मानवी भावभावनांना आपल्या प्रतिभेच्या कवेत घेत जयश्रीताईंच्या कविता अंकुरत राहतात. त्यांच्या मनाची भूमी इतकी मार्दवी की त्यांच्या कवितेच्या कोंभांची लवलव वाचकाच्या काळजात घर करून राहते. जयश्रीताईंच्या एकूणच व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत पडल्याचं आपल्याला जाणवतं. त्या दिसायला जितक्या सालस, सोज्वळ, निरागस असं सौंदर्याचं त्यांना वरदान लाभलेलं असलं तरी तेच त्यांच्या कवितेत प्रतिबिंबित झालेलं आहे. तितक्या सुंदरतेने त्यांच्या कविता अवतरलेल्या आहेत. त्यांचं मनही तितकं सुंदर आहे. असं अंतर्बाह्य सुंदर असलेलं हे व्यक्तिमत्व, त्यामुळे त्यांची कविता तितकीच सुंदर होणार नाही तरच नवल. मनाची भूमी अशी पवित्र असल्यामुळे तिथे अंकुरणाऱ्या कविता देखील कवयित्रीच्या मनाचा तळथाव घेऊन येतात. श्यामची आई जर कवयित्री असती तर कदाचित तिच्याही कविता अशाच असल्या असत्या का, असा प्रश्न मला या कविता वाचताना पडतो. आपल्या जगण्यातून हद्दपार होत गेलेल्या अनेक आठवणी, चालीरीती, स्नेह संवेदना कवयित्रीच्या काळजाशी आजही बिलगून आहेत. हे आठव तिच्या भोवती पिंगा घालत असतात. आपल्या अनोख्या शब्दकळेने एकेका काव्य बीजाचं लखलखीत सोनं करणारी तिची कविता मग कागदावर जन्म घेत जाते. कवयित्री एका कवितेत म्हणते, मज केळीच्या पानावरचे जेवण आठवते, शेण सड्याने सारवलेले अंगण आठवते. पुढे ती म्हणते, निघून गेले सुंदर क्षणते आल्या वाटेने, मनगंगेच्या काठावरचे तर्पण आठवते. खर तर त्यांना हे शब्द कुठून सुचतात, कसे सुचतात, हेही मला पडलेलं विलक्षण कोडच आहे. आणि अशा भरजरी शब्दांनी ही कविता वाचकाला एक वेगळा असा आनंद देत राहते. अशा लोभस ओळी प्रसवणारी ही कवयित्री मला अगदी इंदिरा संत, शांता शेळके यांचा वारसा जपणारी वाटते. नव्हे तर तो अधिक उंचीने, अधिक ताकदीने पुढे नेण्याची त्याच्यात क्षमता आहे असंही मला वाटत राहतं. अनेक ठिकाणी तर चिंत्रे खानोलकर तथा आरती प्रभूंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एक तर मला एका कवितेने तिच्या काही ओळींनी तर अक्षरशः वेड लावलं. जरा जायचे आज घाईत कान्हा, जळाचा घडा हा शिळा व्हायचा. म्हणजे घरी जाईपर्यंतच घड्यातील पाणी शिळं होऊन जाईल की काय, इतकी कसली घाई झाली या कवयित्रीला. आणि अशी प्रतिमा कशी सुचू शकते हेही मला विलक्षणच वाटतं. पुढे ती म्हणते, असे राजवरखी जरी रंग माझा, तुझ्या संगतीने निळा व्हायचा. अगदी कान्हाची संगत तिला त्या संपूर्ण कवितेत निळाई पसरलेली अगदी. अशा भावतरल कवितांनी वाचकाला भारावून टाकण्याची ताकद त्यांच्या शब्दांतून जाणवत राहते. मुलींबद्दलची एक खूप अप्रतिम कविता आहे त्यांची. त्यात त्या म्हणतात, उरात दुःख ठेवूनी सणात दंगल्या मुली,
वरून आल बेलया मनात भंगल्या मुली. अतिशय काळीच पिळवटून टाकणारी वेदना अशा त्यांच्या शब्दातून येत राहतात. श्री जन्माची वेदना मांडणारी, काळीच कातर करणारी अशी कविता त्या सहजतेने लिहित जातात. तरीही स्वतःबद्दलचा आत्मविश्वास मात्र इतका प्रचंड आणि तो आपल्या कवितेतून मांडताना त्या म्हणतात, मी सुगरण आहे माझ्या घरट्याची वीण अनोखी. कवयित्री स्वतःला सुगरण म्हणून घेते, तिला त्याचा अभिमान वाटतो आणि ती सुगरण असल्याने तिने तिच्या घरट्याची वीणही अनोख्या रीतीने गुंफलेली आहे आपल्या कवितांसारखीच. मग ती पुढे असंही म्हणते, रंगीत पिसाऱ्यासाठी मी मोर कशाला हो. तिला तिच्या सुगरण असण्यावरच अभिमान आहे. मग तिला मोराच्या पिसाऱ्याचं त्याच्या पुढे काही कौतुक वाटत नाही. जे आपलं आहे, जे अस्सल आहे त्यावर कुणाचं कलम करण्याची तिची इच्छा नाही. दुसऱ्याची नक्कल करण्यात तिला स्वारस्य वाटत नाही. आपलं जगणं, आपल्या जाणीवा, आपलं खरं रूप कुठलाही आडपडदा न ठेवता जगासमोर मांडण्याची तिची तळमळ आहे. स्त्री दुःखाच्या अनेक भावना कवयित्री आपल्या कवितांतून समर्थपणे मांडताना दिसते. एका कवितेत ती म्हणते, तुझे वाळूतले घरटे कुणी मोडून गेले का, जीवाला जीव देणारे कुणी सोडून गेले का, झऱ्यांची रांग ती बाळे अवेळी रांगडी झाली, निरागस कोवळे पणते कुणी चोरून नेले का. असं किती हळव्या शब्दात कवयित्री लिहित जाते, आपल्यालाही भावकातर झाल्याशिवाय राहत नाही. असे मन हळवे करणारे प्रश्न तिला सतत पडत असतात. या संग्रहात एकूण 90 कविता आहेत. कवयित्रीने अनेक प्रयोग संग्रहात केले आहेत. त्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितलंच की त्यांनी कवितांना शीर्षकं दिली नाहीत. संग्रहात अनुक्रमणिका दिसत नाही. ग्रंथाली सारखा ब्रँड असला तरी त्यांनी तितकी आकर्षक मांडणीही केली नाही पुस्तकाची. तरीही सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे यांची प्रस्तावना आणि कवी विवेक उगलमुगले यांनी केलेली पाठराखण हा संग्रह हातात घेण्यासाठी वाचकाला उद्युक्त करतात. संग्रहाचा संपूर्ण डोलारा आतल्या आशयघन शब्दांनी, केवळ त्या ताकदीच्या कवितांनी तोलून धरला आहे. खरं तर मराठी साहित्यिकांनी डोक्यावर घेऊन नाचवावा इतक्या ताकदीचा हा कविता संग्रह. मराठी समीक्षकांचंही याकडे अंमळ दुर्लक्ष झाल्याचं जाणवतं. वाचकपीठ मध्येही अगदी आमच्याकडूनही राहून गेलेल्या कवितांमध्ये या संग्रहाचा समावेश झाला. जो आघाडीवर असायला हवा होता तो संग्रहच वाचायचा राहून जावा इतकं दुर्दैव नाही. या कवितेला मोठी मान्यता मिळण्याची आवश्यकता आहे. जयश्रीताईंसाठी येणारा काळ अतिशय उज्ज्वल असणार आहे. मराठी साहित्य विश्व त्यांच्या कवितेची दखल नक्की घेईल. या कवितेला मोठी मान्यता मिळाल्याशिवाय राहणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांचे येणारे कविता संग्रह मराठी साहित्य विश्वाला आपली दखल घेण्यास निश्चितच भाग पाडतील. या 52 कशी कवितेला, त्यातल्या भरजरी प्रतिमा प्रतीकांना, रसाळ मधाळ भाषेला, समकालात उठून दिसणाऱ्या पंचपक्वान्नाच्या ताटासारख्या या लोभस कवितांना उज्ज्वल यश चिंततो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भावसार सर. अतिशय मनातलं मनोगत आपण व्यक्त केलं. त्या संग्रहाबद्दल वास्तववादी आभार मानतो आणि धन्यवाद. आणि पाहुण्यांची ओळख घ्या आता सर. पाहुण्यांची ओळख सोनवणे सर आलेले. हॅलो, नमस्कार. आवाज येतोय का सर्वांना? हॅलो. हो, आवाज येतोय ना? हा थोडा लिंक मिळायला उशीर झाला, त्याच्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो मी.
आज या 47व्या दृकचित्र मासिक काव्य चर्चा मध्ये आपण कवयित्री जयश्री वाघ यांच्या दिलमोहर या कविता संग्रहावरती चर्चा करण्याकरता काही भाष्यकार, प्रमुख भाष्यकार आणि प्रमुख पाहुणे म्हणून जे उपलब्ध झालेले आहेत आपल्याला, त्यांचा परिचय मी या ठिकाणी थोडक्यात करून देतो वेळेअभावी फार कमी वेळात. कवयित्री जयश्री ताई वाघ या जलसंपदा विभाग मेरी नाशिक येथे कार्यरत असून त्या नाशिकमध्ये सूत्रसंचालिका आणि व्याख्याता अशा प्रकारे त्यांचं कार्य प्रसिद्धीस आहे. त्यांचे पुरस्कार जे आहेत ते महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्यातर्फे सुहासिनी निर्लेकर काव्यसंग्रह पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मराठी साहित्य मंडळ मुंबई तर्फे दिला जाणारा सावित्रीबाई फुले साहित्यरत्न पुरस्कार प्राप्त आहे. या आणि अशा जवळजवळ 19 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे. त्यांचे उपक्रम म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक वाचनालय नाशिक येथील व्यासपीठ या दिवाळी अंकाचं कार्यकारी संपादक पद आणि संचालिका म्हणून त्या कार्यरत आहेत. तसंच किशोरवयीन मुलींच्या समस्या व मार्गदर्शन यावरती त्या व्याख्यान सादर करतात आणि त्या उमलत्या कळ्यांचे भावविश्व या सदरात त्यांचं ते काम चालू आहे. विविध दिवाळी अंक आणि वृत्तपत्रामधून त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध होत असतात. तसंच या ठिकाणी आपल्याला आजचे लाभलेले प्रमुख भाष्यकार डॉक्टर शिवाजीराव हुसे यांचं जन्मगाव देशगव्हाण अंबड तालुका जालना जिल्हा, शेतकरी कुटुंबात जन्मलेले सर हे कन्नड महाविद्यालयामध्ये, शिवाजी महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे विभाग प्रमुख आहेत. ते संशोधन मार्गदर्शक पण आहेत. तसंच ते राष्ट्रीय सेवा योजना चळवळीमध्ये विद्यार्थी दशेपासून 1999 पासून कार्यरत आहेत. त्यांनी संपादित केलेले प्रमुख पुस्तकं म्हणजे तिफन आणि पारिजात. त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तकं बाप झाला कासावीस, सखी आणि पाऊस, वेदनांचा गाव आणि सुखना मायची कहाणी. त्यांनी वेगवेगळ्या पुस्तकाचं संपादनही केलेलं आहे. तसंच त्यांनी चरित्र ग्रंथ प्रकाशित केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने संत भगवान बाबा, तसंच 505 पेक्षा अधिक कविता संग्रहातील कवितांचा त्यांच्या कविता संग्रहातील कवितांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला आहे. 10 पेक्षाही जास्त कविता संमेलनाचे अध्यक्षस्थान सरांनी बसवलेलं आहे. सर्वच स्तरावरील मराठी साहित्य संमेलनाच्या कविता संमेलनामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. ते मराठवाडा साहित्य परिषद याचे ते आजीव सदस्य आहेत. तसंच मराठवाड्यातील शब्दगंध आणि अंकुर या साहित्य परिषदेचे सुद्धा ते आजीव सदस्य आहेत. त्यांना प्राप्त झालेले पुरस्कार बिग रोमारे पुरस्कारासहित अन्य 10 पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आलेला आहे. विद्यापीठाच्या विविध समित्यावरती सरांचं काम चालूच आहे. अनेक पुस्तकांना सरांनी प्रस्तावना दिलेली आहे आणि अध्यक्ष म्हणून ते 3रे शेष ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि भानुकवी साहित्य संमेलन याचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. याचबरोबर सामाजिक, साहित्यिक आणि शैक्षणिक चळवळीत सरांचा कायमच सहभाग असतो. गावगाडा, ग्रामीण समाज, साहित्य, शेती आणि शेतकरी त्यांचा चिंतनाचा आणि अभ्यासक्रमाचा विशेष विषय असतो. आज या ठिकाणी लाभलेले आपल्याला आणखी एक भाष्यकार गीता भावसा मॅडम पुण्याच्या आहेत. त्यामध्ये कॉम्प्युटरमधील पदवी संपादन केलेली आहे. त्यांचा चित्रकला आणि फोटोग्राफी हा मुख्य आवडीचा विषय आहे. सध्या जनमंगल साप्ताहिक या मधून मानवी भावनावरती आधारित सदर दिवाळी अंकातून त्यांचं प्रकाशित होत असतं. त्यानंतर आपल्याला आजचे लाभलेले जे अध्यक्ष आहेत चंद्रकांत विश्वनाथ पालवे सर, हे सोनई तालुका नेवासा अहमदनगर जिल्हा येथील मूळचे रहिवासी आहेत. त्यांच्या विविध पदव्या आणि एकूणच शैक्षणिक शिक्षणाचं जर पाहिलं तर ते PhD आहेत पुणे विद्यापीठाचे मराठी विभागाचे. रेडिओमध्ये सुद्धा त्यांनी पदविका संपादन केलेले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्तवीर नाशिक इथले ते मराठीचे आहेत पदवीधर. साहित्याविषयक त्यांचं जर पाहिलं तर प्रकाशित पुस्तकं आणि ग्रंथ
रुसलेल्या सावल्या 1977 साली प्रकाशित झालेला आहे. पक्षी आणि पक्ष्यांचे कलेवर आणि फाटके आकाश 1973 साली प्रकाशित झालेला आहे, 83 साली. तसंच तृण अग्निवेळे हा एक काव्य त्यांचा संग्रह आहे. जगाच्या कल्याणा संतांचे विभूत चरित्र आहे. स्वगत काव्य मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे. तर असे अनेक त्यांचे प्रकाशित ग्रंथ आणि पुस्तक आहेत. त्यांना लाभलेले पदे, पुरस्कार आणि सन्मान: महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा अहमदनगर 1977 ते 78 कार्यवाहक म्हणून ते कार्यरत होते. 1997 ते 2016 पर्यंत ते कार्याध्यक्ष होते आणि 2016 ते विद्यमान महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यकारिणी सदस्य व नगर जिल्ह्याचे ते प्रतिनिधी आहेत. अहमदनगर येथील जिल्हा वाचनालय येथे ते 2008 ते विद्यमान संचालक आणि मानक संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसंच युवा साहित्य त्रैमासिकाचा सल्लागार 1999 ते 2002, लोक आवाज वार्षिकाचा कार्यकारी संपादक म्हणून ते 2009 ते 11 पर्यंत कार्यरत होते. मोरपीस आणि कुमारांचे मासिक याचं सहसंपादन केलेलं आहे त्यांनी. या आणि अशा अनेक पुरस्कारांचे पुस्तकांचे मानकरी आहेत ते. त्यांना लाभलेले पुरस्कार: पुणे विद्यापीठाचे काव्य वाचनाचे रौप्य पदक 1975 साली सरांना मिळालेला आहे. पद्मश्री विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार 1997 साली मिळालेला आहे. भारतीय दलित साहित्य अकादमी आंबेडकर फेलोशिप नवी दिल्ली या ठिकाणी 1999 साली सरांना सन्मानित करण्यात आलेला आहे. डॉक्टर के.सी. कराडकर साहित्य साधना पुरस्कार 2013 साली त्यांना मिळालेला आहे. यासह अनेक 55 प्रकारचे विविध पुरस्कार सरांच्या नावावरती आहेत लागलेले. तर या सर्वच मान्यवरांचं आपल्या या काव्य चर्चेमध्ये या मोठ्या विभूतींनी आपल्याला उपस्थिती दर्शवली आणि त्यांचं आपल्याला मार्गदर्शन आज होणार आहे. त्यामुळे वाचकपीठचा एक सदस्य म्हणून त्यांचा परिचय करून देताना मला विशेष आनंद होत आहे. आणि हा परिचय संपल्यानंतर मी पुढची सूत्र परत एकदा आपले संचालक ननवरे सर यांच्याकडे मी स्थापित करतो. धन्यवाद. त्यानंतर आपण आपले जे अतिथी आहेत त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी उत्सुक आहोत सर्वच जण. त्यापैकी आपले पहिले जे अतिथी आहेत माननीय गीता भावसार मॅडम यांना मी विनंती करतो. लेखिका कवयित्री असणाऱ्या या मॅडम यांनी आपलं स्वतःच या काव्यसंग्रहाबद्दल आणि एकूणच साहित्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी मॅडमना विनंती करतो. नमस्कार. नमस्ते. सगळ्यात आधी मी वाचकपीठ आयोजित म्हणजे या कार्यक्रमाशी निगडीत जे काही मंडळ आहे आणि सगळ्या लोकांचा जी काही धडपड आहे वाचकांपर्यंत हे कविता पोहोचवण्याची, मी सगळ्यांचं अभिनंदन करते. आणि जयश्रीताई आणि तुमचं सगळ्यांचं या कार्यक्रमात मला संधी दिलीत तुम्ही बोलायला म्हणून आभार व्यक्त करते. किती छान आहे ना की नील मोहर फुलण्याचा ऋतू आहे हा आणि आपण नील मोहर काव्य संग्रहाविषयी चर्चा करणार आहे. म्हणजे हा एक योगायोग आहे खरं तर. मला असं वाटतं की कविता ही साहित्याचा प्रचंड लोकप्रिय प्रकार आहे आणि माझा तर विशेष आवडता आहे. कारण खूप कमी शब्दात काही मोजक्या ओळीत एका अख्ख्या कथेचा आशय सांगण्याचं सामर्थ्य खरं कवितेत असतं. आणि मी स्वतः कवितेत रमणारी व्यक्ती आहे. तर समकालीन गुंतवणाऱ्या, रमवणाऱ्या, भुलवणाऱ्या, भूल पाडणाऱ्या आणि मोहात पाडणाऱ्या ज्या काही कविता आहेत त्या कविता लिहिणाऱ्यांमध्ये जयश्री वाघ ताई यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल आपल्याला. आणि मला त्या नील मोहरच्या कवितांबद्दल इथे बोलायला मिळणार आहे. तो वाचताना जो काही मला आनंद मिळाला ना तो आनंद तुमच्याशी शेअर करताना आणखी वाढणार आहे. तर खरं तर कसं आहे की कविता वाचली की त्या व्यक्तीची, कविता लिहिणाऱ्या व्यक्तीची जडणघडण कशी झाली असेल, काय प्रकारच्या वातावरणात ती व्यक्ती वाढली असेल, एकंदरच त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असेल असा एक साधारण अंदाज आपल्याला घेता येतो. जयश्रीताईंच्या कविता इतक्या वेगळ्या वेगळ्या पठडीतल्या आहेत. म्हणजे प्रेम कविता आहेत, स्त्रीवादी कविता आहेत, विरहाच्या आहेत,
शृंगार रसातल्या आहेत आणि इतकं निरीक्षण, बारीक निरीक्षण आहे रोजच्या भोवतालातलं त्यांचं, त्यावर साध्या साध्या गोष्टींवर केलेल्या कविता आहेत. आध्यात्मिक अधिष्ठान आहे त्यांच्या विचारांना, हे आपल्याला त्यांच्या कवितातून दिसतं. त्यांनी मुक्त छंद लिहिलाय, त्यांनी सगळे प्रकार हाताळलेत. मात्रावृत्त आणि अक्षरगणवृत्त यांच्या लयीत असणाऱ्या त्यांच्या कविता आहेत. मी त्यांना फोन करून विचारलं की ह्या अमुक अमुक कवितेचं वृत्त सांगाल का मला, कारण मी वृत्तात आणि छंदात फारच कच्ची आहे. तर त्यामध्ये तुम्हालाच माहित असेल तर तुम्ही सांगा, कारण मलाही माहित नाही. म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं की हे किती नॅचरली त्यांच्यातून आलंय, जे काही लिखाण केलेलं आहे. तर त्यामुळे मलाच कोणीतरी सांगतं की ही तुमची कविता अमुक अमुक छंदातली, अमुक अमुक वृत्तातली आहे. तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. ही याला प्रतिभा म्हणूया आपण, की जे आपसूक आलेलं आहे, जे खूप नैसर्गिकरित्या तुमच्यात जे आहे, ते मला जयश्रीताईच्या कवितांमधून जाणवतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची ओघवती भाषा, सोपी भाषा. असं म्हणतात की सोपं लिहिणं अवघड आहे, अवघड लिहिणं सोपं आहे. तर त्यांनी ज्या सोप्या पद्धतीने ते आपल्यापर्यंत पोहोचवलंय ना, मी उदाहरणं देईनच आता पुढे जेव्हा वाचणार आहे. खूपदा ना शब्दबंबाळ कविता आहेत त्या आपल्यापर्यंत येत नाहीत पहा. म्हणजे असं आपण फक्त ऐकत राहतो, त्याचा कानावर शब्द पडत राहतात, पण ती पोचत नाही आपल्यापर्यंत. तसं साधे शब्द वापरून अत्यंत सहजरित्या तो आशय वाचकापर्यंत पोहोचवण्याचं जे काही आणि त्यातून मोठा परिणाम साधणं, हे या कवयित्रीला सहज शक्य झाले. त्यांच्या प्रेम कविता जितक्या तरल आहेत, तितक्याच त्यांनी लिहिलेल्या गझल्स, त्यातले शेर असे आरपार जाणार आहेत. आपल्याला ना कवितेवरून कवी मनाची झालेली जडणघडण लक्षात येते असं मी म्हणत होते. तर आपल्या भूतकालीन अनुभवांवरून आत्ताच्या वर्तमान काळातल्या गोष्टींशी त्याची सांगड घालणं, त्या भूतकाळातल्या गोष्टींची, आणि त्यावर भाष्य करणं, त्यातून व्यक्त होणं, हे मला खूप महत्वाचं वाटतं. जयश्रीताई म्हणते की किती राखले मी जीवापाड काही, तरी नासणाऱ्या धनासारखे, किती फेडले पण अदा होत नाही, सदा वाढणाऱ्या ऋणासारखे. म्हणजे काय इतकं साधं लिहूनही त्यात किती मोठा आशय आपल्यापर्यंत येतो. त्यातून पुढं पुढं ती लिहिते यातच, कधी सावली तर कधी गार वारा, कधी श्रावणाच्या उन्हासारखे, जगी भेटते का मला वाटते या, कुणीही कुणाला मनासारखे. म्हणजे जेव्हा शेवटचा शब्द येतं, अच्छा कविता अशी येते, हा कधी सावली तर, अच्छा कधी गार वारा, ओके ठीक आहे. आणि मग शेवटी असं एक वाक्य येतं की कधी भेटतं का कुणाला कोणी मनासारखं. म्हणजे हे एक शाश्वत सत्य, युनिव्हर्सल ट्रूथ सारखं ते एकदम धडकतं आपल्यावर येऊन. आणि असं होतं, अरे ही कविता, असं होतं ना वाचकाला, वा वा, अशी दाद जाते ती आपण वाचताना. आणि काही गोष्टी आहेत की जन्म आहे, मरण आहे, ह्या न टाळता येणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टीकडे सुद्धा बघण्याचा कवयित्रीचा दृष्टिकोन पहा. निळ्या नभाच्या पल्याड त्याने बांधले घरटे, जीव सोबतीचे त्याच्या मागे उरले एकटे. म्हणजे माणूस गेलाय आपल्यातून निघून, पण त्यात सुद्धा तो गेला नाहीये, तो पल्याड कुठेतरी आहे, तो त्याचं घरटं बांधून राहिलाय, पण जीवलग मागे ठेवून गेलाय. एके ठिकाणी ती म्हणते, डळमळले भाव कधी तर मौनाच्या गावी जाते, काटेरी शर शब्दांनी रामायण घडवित नाही. स्वभावातला समजूतदारपणा, कवितेतला समजूतदारपणा मला इथे दिसतो. आणि पुढं, हातांचे हाती असणे मज देऊन जाते सारे, हातांचे हाती असणे मज देऊन जाते सारे, शब्दांचे शुष्क दिलासे मी कधीच मागत नाही. अबोल असाव्यात म्हणतो ना आपण. काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या असतात. बोलल्याने किंवा त्यांना शब्द बहाल केल्याने त्याचं मूल्य कमी होतं, अवमूल्यन होतं. तसा अर्थ मला या कवितेत सापडतो की बोलू नको, शब्द खोटे असू शकतात, तू फक्त हातात दे. स्पर्श खोटा नसतो, स्पर्श कधीच खोटं बोलू शकत नाही. तर हे किती साधेपणाने, हे किती सहज सांगितलंय. शब्दांचे शुष्क दिलासे मी कधीच मागत नाही. म्हणजे ठीक आहे, नकोच सांगू, नको कुठलं वचन, नको कुठले शब्द, तू फक्त स्पर्शाने तुझ्या, म्हणजे हात तुझा हातात आहे ना, हे माझ्यासाठी पुरेसे आहे. आणि
हे सांगायला पण कवयित्री मोजक्या शब्दांचा आधार घेते आणि मोजक्या शब्दात ते आपल्यापर्यंत पोहोचवते. हे वाचताना ना मला ओशोंची एक ओळ आठवली, भाव के इस जगत में शब्दों का कूड़ा कचरा मत लाइए. किती महत्वाचं आहे हे. म्हणजे कधी कधी ना खूप माफक शब्दात काही गोष्टी सांगाव्यात किंवा सांगूच नयेत. किती मोठा अर्थ दडलाय ह्या साध्या ओळींमध्ये. निसर्गाच्या सानिध्यात आपलं बालपण जगलेल्या, आपल्या परंपरा, संस्कृती जवळून पाहिलेल्या आणि आता आधुनिक शहरात त्या सगळ्या गोष्टींची कमतरता जाणवत असताना कवयित्री काय लिहिते, माझं केळीच्या पानावरचे जेवण आठवते, शेण सड्याने सारवलेले अंगण आठवते, गर्दजोईचा मांडव माझ्या माहेरी आहे, आंब्याच्या पानांचे हिरवे तोरण आठवते, माथन जाते दुरडी सुपडी हळदीची ताटे, लग्न सोहळ्यामध्ये पुऱ्यांचे सारण आठवते. यात मला आवडलेली गोष्ट ही आहे की कालबाह्य झालेल्या ज्या वस्तू आहेत, जात, दुरडी, टोपल्या, सुपली, माथन. माथन म्हणजे छोटासा रांजण पाण्याचा आपण मांडवाच्या दारी जो भरून ठेवतो आता एक प्रतीक म्हणून. तर ही सगळे कालबाह्य झालेल्या वस्तू आहेत, त्या सगळ्यांची नावं, ते शब्द या कवितेत आलेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा नॉस्टॅल्जिया अनुभवताना कवयित्रीला, मला असं वाटतं की कवयित्रीला असं वाटत असेल की आपण जे जगलोय ते किती त्याचं समाधान आहे, पण हेही आहे त्यात की अरे हे आता संपतंय. म्हणजे नॉस्टॅल्जियानं आपल्याला कमतरतेची जाणीव देतो, तसंच आपल्याला एक समाधानाचा अनुभव सुद्धा देतो. तसं ही कविता वाचताना आपल्याला वाटतं. जयश्रीताईच्या कवितेतली जी विरहिणी आहे ना, ती पण खूप संयमी आहे. म्हणजे मला असं वाटतं की तिला ना मर्यादेचं भान आहे. ती तिचं दुःख जरी मांडत असली, तिच्या मनातल्या मनात काही गोष्टींशी तिचा लढा जरी सुरू असला तरी तिला माहितीये तिच्या मर्यादा काय, तिला माहितीये की उमऱ्याबाहेर पडायचं नाहीये. त्यातल्या काही ओळी एका कवितेतल्या, सुडे काकणाला तुझी आस लागे, मुखी मेखलेच्या तुझी आर्जवे. काय सुंदर शब्द कळाय पहा. सुडे काकणाला तुझी आस लागे, मुखी मेखलेच्या तुझी आर्जवे, खुळ्या राधिकेचे मनी कुळ नांदे, वृथा नांदते मी अनंगासवे. असं असताना तिच्या मनात जो कोणी आहे, ज्याला तिने सर्वोच्च स्थान दिलंय, त्या आसनाला मढवायला कोणाचा तिच्यावर दबाव नाहीये किंवा ते कोणाला माहितही नाहीये. तिच्या मनातल्या मनात जे काही स्थान ती देऊ केले तिने, तर ती काय म्हणते पा, ती स्वतःच गोंधळलेली आहे. आणि ते कन्फ्युजन त्या दोन ओळीतून कसं येतंय, मनाच्या महाली तुझ्या आसनाला जडावेत मोती हिरे पोवळे, तुझे स्वप्न की सत्य आभास आहे, जीवाला अजूनही कळे ना कळे. तिचा गोंधळ या कवितेत, पण तरी तिने तिच्या कॉन्फिडेंटली कोणाला तरी जे काही स्थान दिलंय, तर तिच्या मनातलं ते आसन ती रत्नजडीत जसं मढवायचंय ती मढवते. आणि असं वाचता वाचता आपल्याला अशा ह्या कविता, तरल कविता समोरून जात असतानाच अशी काही कविता येते की असं वाटतं अरे हे खूप चिंतनशील काहीतरी आलंय समोर. ह्या कवितेला काहीतरी आध्यात्मिक धार्मिक विचारांची काही बैठक आहे. तर ती पुढची कविता अशी आहे, हे झाड वाळली पाने फांदीला जडवित नाही, हे झाड वाळली पाने फांदीला जडवित नाही, अन वाटा जाणाऱ्यांच्या शब्दांनी अडवित नाही. इथे जडवीत हा शब्द ती वापरते. जडवणे म्हणजे फक्त जोडणी नाही, जडवणे म्हणजे आपण रत्न जडवतो किंवा सोन्यात कोंदणात काही हिरे माणकं जडवतो, तसा हा जडवणे शब्द आलाय. आणि एकदा का पानं गळून गेली, एकदा का ती झाडापासून तुटली सुटली की झाड हा अट्टहास कधीच करत नाही की गळालेली वाळलेली पानं पुन्हा त्या जागी येऊन जोडली जावीत. ते खूप सहज ते सगळं सोडून देतं, विरक्त होतं. आणि नुसतं विरक्त होत नाही, जगणं सोडून देत नाही, उन्मळून जात नाही, पुन्हा पुढच्या बहरासाठी ते तयार होतं. तर ह्या दोनच ओळी कितीतरी काहीतरी आपल्याला सांगून जातात. पुढची जी मी कवितेतली एक कडवं वाचणार आहे, त्या कवितेला ना मी मॅच्युरिटीची कविता म्हणेन. ते असे आहे की, उगा येर झाऱ्या उगा क्षीण सारा, कराव्या किती या रित्या घागरी, पराधीन आहे स्मरू लागते हे, पुन्हा प्राण हे जन्म जन्मांतरी.
सगळं करतो आपण, खूप आटापिटा करतो आणि आयुष्यात असा एक क्षण येतो की हे का केलं आपण, हा व्यर्थ आटापिटा का करत बसलो, किंवा हे नसतं केलं तरी चाललं असतं, हे करायची काहीच गरज नव्हती आणि तरी आपण हे केलेलं आहे, असा जो काही साक्षात्कार सगळ्यांनाच कधी ना कधी आयुष्यात होतो. तर ते या कवितेतून आपल्या समोर येतं. किती निरर्थक आहे सगळं आणि आपण कोणी नव्हतोच, जे काही झालं, जे काही घडून गेलं ते सगळं घडवणारा तिसराच कोणीतरी होता आणि पराधीन होतं ते सगळं. तर हे सगळं येण्यासाठी ना मला असं वाटतं आध्यात्मिक काहीतरी वैचारिक एक बैठक असावी लागते, जी या कवयित्रीची तिच्या कवितांमधून जाणवते. अशा खूप ओळी आहेत जिथे आपण घुटमळतो, जिथे आपण थांबतो, चिंतन करतो. आणि पुढे आणखीन मला एक वाचावीशी वाटते. असे भेग ज्याच्या तळाशी तरीही, असे भेग ज्याच्या तळाशी तरीही, अशा रांजणाला भरू पाहते, जशी आडराणी वनी बाभळीच्या खुळी कर्दळी मोहरू पाहते. म्हणजे एका बाजूला पुन्हा विरक्ती सांगताना पुढचा आशावाद पहा ह्या ओळींमधला. म्हणजे भेग असलेला रांजण भरायचा, गळतोय तो, माहितीये त्याला भेग आहे, त्याच्यात भरलेलं पाणी वाहून जाणार आहे, ठरणार नाहीये त्यात, आणि तरी अट्टहास करायचा, तो रांजण भरायचा. आणि पुढचं उदाहरण किती सुंदर दिलेलं आहे. बाभळीच्या वनात कर्दळी वाढू पाहते. कर्दळीची पानं आंब्याच्या पानासारखी असतात, त्याहीपेक्षा नाजूक आणि कदाचित आकाराला आणखीन लहान. पण सगळीकडून बाभळ वाढली तर वाढताना ती पानं फाटणारच आहेत किंवा तिला वाढायला अडचण येणार आहे. पण तरी ती कर्दळी मोहरू पाहते, तिला जिथे रुजली आणि जिथे वाढली तिथे तिला आणखी वाढायचंय. हा खूप मोठा आशावाद आहे. आणि बऱ्याच कवितांमध्ये मला ते जाणवतं की ताईंच्या कविता आशावादी कविता आहेत. म्हणजे ती अशी येत जाते आणि शेवटी काहीतरी असं लपकन आपल्याला असं जाणवतं की येस, म्हणजे इथे मला काहीतरी सापडलंय या कवितेत. पण तिच्या स्त्रीवादी कविता सुद्धा ना अवास्तववादी नाहीयेत, म्हणजे अशा टोकाला जाणाऱ्या नाहीयेत किंवा दाहक नाहीयेत. दाहक सत्य मांडताना सुद्धा त्यांनी तो प्रयत्न केलाय, बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की मगाशी पण एक उदाहरण दिलं किरण दादांनी, जयश्रीताईंनी, की सालंकृत एक घरंदाज स्त्री कशी समोर दिसावी, तशी मला जयश्रीताईची कविता दिसते. त्यात बंडखोरी अजिबात नाही. तिची कविता खूप समजूतदारीतून आलेली, त्याच्यामुळे ती कविताच समजूतदार आहे. म्हणजे संग्रह तुम्ही चाळला ना तर आपल्याला लक्षात येतं की किती संयत लिखाण आहे हे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं टोक गाठलेलं लिखाण नाहीये. आणि ती पुढं वेदनांच्या डंखांना पंख केलेत तिने एका ओळीमध्ये. वेदनांच्या डंखांना पंखात रूपांतरित करणारी तिची पुढची ओळ पहा. वेदनांचे डंख मजसी पंख होऊन लाभले, वेदनांचे डंख मजसी पंख होऊन लाभले, मागते माझी क्षुधा ती सूर्यबिंबाची फले. काय मागते क्षुधा? सूर्यबिंबाची फले. काय पाहिजे अजून? म्हणजे आणि हे इतकंच नाही, चिंतनातून आलेली कविता जितकी आशय घन, जितकी खोल आहे, तितकीच वरवर रोज घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या, त्यात ते निरीक्षण कवयित्रीचं किती बारीक आहे पहा. अहमपणाचा दर्प घमघमे सर्वांगातून ज्याच्या तो, अहमपणाचा दर्प घमघमे सर्वांगातून ज्याच्या तो, व्यासपीठावर सांगून जातो विनयाचा सुविचार इथे. खूप सहज या टोला मारून जातो ना एखादा फलंदाज, तसं ते टोलावलेला हे कडवं वाटतं मला. आणि किती सहज येते, किती सहज आलेलं आहे. म्हणजे तिच्या गझल मधले ना खूप सारे शेर असे आरपार जाणार आहेत, पण त्यातला नमुना म्हणून मी इथे एक शेर वाचून दाखवते. भुकेचे लाड थोडे थांबवू आता, भुकेचे लाड थोडे थांबवू आता, जरा राखूत कणसे पेरण्यासाठी. म्हणजे आता स्वतःच्या भुकेला आवर घाला. भविष्याची चिंता व्हायची आहे ना तुम्हाला, पुढच्या पिढीसाठी काही करायचंय ना, तर तुमच्या भुकेला तुम्ही आवर घाला आणि पुढच्या पिढीचा विचार करा. आणि इथे भुकेचं जरी प्रतीक वापरलेलं असलं आणि कणसाचं जरी उदाहरण दिलेलं असलं ना, तरी मला यात खूप गोष्टी, म्हणजे मला असं वाटतं की अनेक गोष्टींचा त्याग एक जनरेशन करत असते. म्हणजे आपल्या मागच्या जनरेशननी आपल्यासाठी अनेक गोष्टी सोडल्या, त्यागल्या, म्हणून आपण आता काहीतरी
भोगतोय, चांगल्या गोष्टींचा भोग घेतोय. मग हे फार वैश्विक गोष्टी येतात. पाणी असेल, पाणी वाचवा म्हणा, मोबाईल वापरा म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे कनेक्ट करू शकतो ह्या एका शेरामध्ये. खूप साऱ्या कविता आणि खूप सारे शेर, गझल, सगळं खूप म्हणजे बोलायला वेळ पुरणार नाही इतकं आहे. पण हे सगळं वाचल्यावर मला हे प्रकर्षाने जाणवलं की शेवटी काय तर कविता कोणत्या प्रकारची हे महत्वाचं नाही, तर ती किती आशय गर्भ आहे आणि त्यात किती अर्थ दडलेला आहे हे महत्वाचं आहे. ती वाचकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. आणि तशी कविता लिहिण्याचं कसं जयश्रीताईंना साधलेलं आहे, सापडलेलं आहे. मगाशी त्या म्हणाल्या तसं कवितेसाठी आवश्यक असणारी तगमग आणि अस्वस्थता ज्यातून अस्सल कविता जन्माला येते, तर मी त्यांना ती अस्वस्थता, कविता जन्माला येण्यासाठीची अस्वस्थता मिळो अशा शुभेच्छा देते. आणि जोवर मला असं वाटतं की जोवर अशा उमद्या कवयित्री कवितेवर प्रेम करत राहतील आणि लिहित राहतील, तोवर कविता रसिकांच्या मनावर राज्य करत राहतील. नीलमोहर मधल्या सगळ्याच कविता एकाचड एक आहेत, 101 आहे. एकच कुठली तरी कविता निवडून इथं वाचायची हे म्हणजे इतर सगळ्या कवितांवर अन्याय केल्यासारखं वाटेल मला. पण तरी ही संधी घेऊन मी एक कविता वाचते आणि माझं मनोगत थांबवते. हा ताई, आपण वेळेचा पण थोडा विचार करूयात. कविता मी ह्या कवितेची 2 कडवी वाचते, कारण ती बरीच मला वाटतं 7 कडव्यांची मोठी कविता आहे. किती राखले मी जीवापाड काही, तरी नासणाऱ्या धनासारखे, किती फेडले पण अदा होत नाही, सदा वाढणाऱ्या ऋणासारखे, कुणी दाटते या मनाच्या नभाशी, पुन्हा सांजवेळी घनासारखे, सरीचार येता नवा जन्म घेते, पुन्हा पावसाळी तृणासारखे. खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. साध्या सोप्या भाषेत परंतु नेमक्या शब्दातील आपलं विवेचन, ज्याला तत्वज्ञानाची देखील जोड आहे असं म्हणता येईल, त्याचप्रमाणे अलगद शब्दगाठी नकळत सोडवत साहित्य रसिकांची तृप्ती देखील आपण केली. सततधार शब्द फेकीतून अलगद व्यक्त होणारं आपलं समीक्षण निश्चितच आम्हा सगळ्यांना भावलेलं आहे. पुनश्च एकदा धन्यवाद. यानंतर मी निमंत्रित करतो माननीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजी हुसे, आपले अतिथी, कवी, संपादक, समीक्षक, संशोधन मार्गदर्शक आणि मराठी विभाग प्रमुख, शिवाजी महाविद्यालय कन्नड, यांना मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो. माननीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजी हुसे. सर, आवाज येत नाहीये. आवाज आपला. हॅलो, येतोय आवाज याचा? हो, सर्वांना मनपूर्वक नमस्कार. नमस्कार मित्र हो. वाचकपीठ आयोजित 47वे दृकचित्र मासिक काव्य चर्चा या काव्य चर्चेमध्ये आज आपण महाराष्ट्रातल्या नव्या पिढीतल्या एक महत्वाच्या कवयित्री जयश्री वाघ यांच्या नीलमोहर या काव्य संग्रहावर चर्चा करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहे. आणि या चांगल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर अशा प्रकारचं भाष्य या ठिकाणी केलं ते आदरणीय गीताताई भावसार मॅडम, कार्यक्रमाचं सुंदर प्रस्तावित करणारे आमच्या संभाजीनगरच्या आमच्या भगिनी माधुरीताई, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचं सुंदर असं संचलन करणारे ननवरे सर, आणि खरं तर अतिशय सुंदर अशा प्रकारचं मनोगत ताईच्या कवितेच्या संदर्भामध्ये ज्यांनी व्यक्त केलं ते भावसार सर आणि आमचे मित्र निर्मल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व कवितेवर नितांत प्रेम करणारे कवी, कवयित्री, मित्र आणि मैत्रिणींनो, खर तर काव्यपीठ बद्दल मी ऐकून होतो, बऱ्याचशा पत्रिका मी बघितलेल्या होत्या, आणि एवढं चांगलं कवितेचं व्यासपीठ आपण महाराष्ट्रभर निर्माण करून दिलं त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व या ग्रुपचे मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. खरं तर हे काव्य वाचकपीठ नाही, हे काव्यपीठ आहे.
याला केवळ वाचकपीठ म्हणता येणार नाही तर काव्यपीठ आहे असा दर्जा आपण या व्यासपीठाला मिळवून दिलेला आहे. या चर्चेमध्ये खर तर जयश्रीताई वाघ यांचा नीलमोर हा जो कविता संग्रह आहे, या कविता संग्रहावर राहून गेलेल्या कविता 2021 या अंतर्गत आपण ही चर्चा करतो आहे. मला असं वाटतं की आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये अतिशय ताकदीचे लेखन करणारे अनेक कवी आणि कवयित्री महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आहे. आणि असं असताना जाणीवपूर्वक काही चांगल्या कवितेवर चर्चा व्हायला पाहिजे, तशा पद्धतीनं नीलमोहर या काव्य संग्रहाची दखल महाराष्ट्रातल्या समीक्षकांनी अभ्यासकांनी घेतली आहे असं मला वाटत नाही. आणि प्रथमतः या वाचक पेठने एका महाराष्ट्रातल्या चांगल्या कवितेवर, एका चांगल्या कवयित्रीच्या नितांत सुंदर अशा प्रकारच्या कवितेवर आपण चर्चा घडवून आणली. हा उपक्रम नक्कीच महत्वपूर्ण आहे. मित्र हो, जयश्रीताई वाघ यांची जेव्हा मी कविता सोशल मीडियावर वाचत होतो, पाहत होतो, त्यांचे काही कवितेचे व्हिडिओ सुद्धा मी ऐकलेले होते. आणि एवढ्या ताकदीची कविता लिहिणारी ही कवयित्री जेव्हा अॅग्रोवन सारख्या एका नामांकित वर्तमानपत्रामध्ये त्यांचं एक सदर, मशागत नावाचं एक सदर सुरू होतं. खर तर हे सदर गद्य स्वरूपामध्ये जरी असलं तरी काव्यात्मक पातळीवर जाणार अशा प्रकारचं हे त्यांचं लेखन आहे. आणि हे जेव्हा मी वाचत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की किती ताकदीचं लिहिणाऱ्या या लेखिका आहे, किती ताकदीचं लेखन करणाऱ्या या कवयित्री आहे. आणि त्यांचं गद्य लेखन जर एवढं ताकदीचं आणि सकस असेल, काव्यात्मक पातळीवर जाणार असेल, तर त्यांची कविता कशी असेल. आणि म्हणून या उत्सुकतेपोटी नीलमोहर हा कविता संग्रह मी त्यांच्याकडून खास जाणीवपूर्वक मागून घेतला. तसं पाहिलं तर मी कवितेचाच एक कार्यकर्ता आहे, कवितेच्या क्षेत्रामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ताईंचा कविता संग्रह मी जेव्हा मागवला आणि त्यातल्या कविता मी जेव्हा वाचायला लागलो तेव्हा मला प्रचंड अस्वस्थता माझ्या मनामध्ये निर्माण झाली की एवढी ताकदीची कविता लिहिणाऱ्या या कवयित्री नाशिक सारख्या भागामध्ये राहतात. आणि जेव्हा मी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेत गेलो तेव्हा असं लक्षात आलं की एकीकडं ग्रामीण जीवन, एकीकडे शहरी जीवन, शेतकरी कष्टकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असताना देखील किती वेगवेगळ्या भावसंवेदना या कवयित्रींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केले आहे हे मला लक्षात आलं. आणि काय शब्द त्यांनी वापरलेले आहे, अतिशय ताकदीचे शब्द. हे कुठून आले हे शब्द? मी जेव्हा या कवितेचा विचार करतो, या कवयित्रीचा लेखनाचा विचार करतो, तेव्हा मला असं वाटतं की हे काय वेगळे शब्द, काय वेगळ्या प्रतिमा या कवयित्रीनं या कविता संग्रहामध्ये आणलेल्या आहे. आणि म्हणून या कवितेला निश्चित अशा प्रकारची एक स्वतःची एक लय आहे, एक स्वतःचा अशा प्रकारचा ताल घेऊन ही कविता येते. आणि म्हणून मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध झालेला हा अत्यंत महत्वाचा असा काव्य संग्रह आहे. आणि एक चांगला कविता संग्रह मराठी साहित्याला दिल्याबद्दल पुन्हा एकदा मी या कविता संग्रहाच्या कवयित्री जयश्रीताई यांचं मनपूर्वक या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून, वेगवेगळ्या कार्यक्रमातून जयश्रीताईंची कविता ही जरी पोहोचली असली तरी या कवितेवर फारशी चर्चा झाली नाही, मी असं म्हटल्याप्रमाणे. आणि म्हणून सामाजिक जाणीवेच्या, प्रगल्भ सामाजिक जाणीवेच्या या कवयित्री असल्यामुळं त्यांच्या कवितेमधून आपल्याला पानोपानी त्यांच्या व्यक्तिमत्वाचं प्रगल्भ रूप आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून नीलमोहर हा जो काही कविता संग्रह आहे, हा कविता संग्रह जेव्हा मी वाचत होतो तेव्हा मला असं लक्षात आलं, काही महत्वाच्या गोष्टी अशा लक्षात आल्या की खरं तर त्यांचं मनोगत फार सुंदर अशा पद्धतीने त्यांनी व्यक्त केलं. त्यातूनही त्यांची कविता, त्यांची निर्मिती प्रक्रिया आपल्या लक्षात येते. त्याचप्रमाणे या कविता संग्रहाला जी प्रस्तावना मिळालेली आहे ती अशोक बागवे यांनी फार सुंदर प्रस्तावना लिहिली. आणि विवेक उगल मुगले यांची पाठराखण, या दोन तीन गोष्टी जरी आपण बघितल्या तरी जयश्रीताईंची कविता कोणत्या पातळीवर जाणारी आहे हे आपल्या सहजपणे लक्षात येतं. आणि म्हणून जयश्रीताईंच्या कवितेकडे जेव्हा मी पाहत होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की या कवयित्रीची शैली एक स्वतःची शैली आहे, स्वतःची एक लेखन शैली आहे. कुणाचंही अनुकरण न करता जयश्रीताई आपल्या स्वतःचा म्हणून एक काहीतरी एक काव्य प्रकार त्या निर्माण करतात, आपले स्वतःचे शब्द त्या निर्माण करतात, प्रतिमा स्वतःच्या घडवतात. नाहीतर होतं असं
की बरीचशी कविता आपल्याकडे अनुकरणाच्या पार्श्वभूमीवर जाणारी कविता असते. या ठिकाणी संदर्भ आला, मी ते बोलणार आहे शेवटी. आणि म्हणून जयश्रीताईंची जी शैली आहे ही मुक्त शैली आहे. विशिष्ट अशा प्रकारच्या समाज चिंतनातून, सामाजिक जाणीवेतून आलेली ही त्यांची शैली आहे. आणि म्हणून त्यांचं लेखन हे वेगवेगळ्या पातळीवर जाणार आहे. त्यांच्या लेखनाला विशिष्ट अशा चौकटीत आपल्याला बंदिस्त करता येत नाही. म्हणजे एकीकडं आपली अशी समजूत असते की लेखन करणारी स्त्री कवयित्री आहे म्हटल्यानंतर की स्त्रीवादीच कवयित्री किंवा स्त्रीवादीच कविता त्यांच्या असल्या पाहिजे. मला असं वाटतं की जयश्रीताईंच्या नीलमोहर मधील कवितेला आपण विशिष्ट अशा प्रकारच्या चौकटीमध्ये, विशिष्ट अशा प्रकारच्या चौकटीमध्ये बंदिस्त करू शकत नाही. कारण एका वेगळ्या पातळीवर जाणाऱ्या, वेगळ्या सामाजिक संवेदना जपणाऱ्या या कविता आहेत आणि या कवितेला चिंतनाची डूब मिळालेली आहे. आशयगर्भ अशा प्रकारची चिंतनशीलता, या तुम्ही कुठलीही कविता जर बघा या कविता संग्रहातली, तर या कविता चिंतनाच्या पातळीवर जाणारे आहे. आणि हे चिंतन मानवी जीवनातील जगण्याचं मूलभूत अशा प्रकारचं हे चिंतन आहे. आणि अशा प्रकारच्या कविता सहजासहजी निर्माण होत नाही. त्यासाठी प्रचंड अशा प्रकारची आराधना असावी लागते. त्यासाठी प्रचंड अशा प्रकारचं वाचन असावं लागतं. समाजाकडे बघण्याचा एक व्यापक अशा प्रकारचा दृष्टिकोन असावा लागतो. आणि एकूण मानवी जगणं जे आहे हे जगणं नीटपणे समजून घ्यावं लागतं. मला असं वाटतं की जयश्रीताई वाघ या ज्या कवयित्री आहे, या कवयित्री या सगळ्याच पातळीवर मानवी जीवनाकडे एका उघड्या डोळ्यानं बघतात. आणि जगण्यातले जे प्रश्न आहे, जीवनातलं जे दुःख आहे, जीवनातलं जे विरह आहे, प्रेम आहे, अशा सगळ्याच जाणीवा त्या या कवितेच्या माध्यमातून अभिव्यक्त करतात, शब्दबद्ध करतात. तसं पाहिलं तर काही मुक्त शैलीचाही त्यांनी या ठिकाणी वापर केलेला आहे. त्यांच्या कवितेला गझलेचाही आकृतीबंध काही कवितेच्या माध्यमातून लाभलेला आपल्याला बघायला मिळतो. एक अर्थवाही अशा प्रकारची शब्दरचना आणि कमालीचा व ताकदीचा आशय या नीलमोहर मधील सगळ्याच कवितांना लाभल्याचं आपल्या लक्षात येतं. की कुठलीही कविता जर आपण बघितली तर ती कविता वाचत असताना आपल्याला मानवी जीवनातलं एक फार मोठं तत्वज्ञान जयश्रीताई या कवितेच्या माध्यमातून मांडत असतात. आणि म्हणून त्यांची कविता वाचकांच्या मनाला थेट भिडते, वाचकाच्या मनावर गारुड करते. अशा महत्वाच्या विषय घेऊन त्यांनी मानवी जीवन आणि मानवी जगण्यावर त्या सातत्यानं या कवितेच्या माध्यमातून भाष्य करताना आपल्याला बघायला मिळतात. आणि एकीकडं या कवितेच्या माध्यमातून त्या संवादी होतात. त्यांची कविता ही संवादी कविता आहे. या जगण्याकडं, या जीवनाकडं, मानवी समाजाकडं त्या संवादी पद्धतीनं पाहतात. आणि म्हणून हा संवादीपण जो गुण आहे, हा गुण त्यांच्या कवितेमधून आपल्याला प्रामुख्यानं अभिव्यक्त होताना दिसतो. कारण आजच्या समाज व्यवस्थेमध्ये तुम्ही लेखक असू द्या, कलावंत असू द्या, की कोणीही असू द्या, संवादी असणं हे अत्यंत आवश्यक अशा प्रकारची गोष्ट असते. कारण माणूस जर संवादी असेल तर या व्यवस्थेकडं, या जगण्याकडं, या भोवतालच्या कोलाहलाकडे आपण एका वेगळ्या पद्धतीनं पाहण्याची एक दृष्टी आणि दृष्टिकोन अशा प्रकारच्या संवादी असण्याला मिळत असतो. आणि म्हणून जयश्रीताई वाघ यांच्याकडं हा संवादीपणा आहे. आणि म्हणून त्या पद्धतीनं, त्या जाणीवेनं त्या या समाजाकडे बघतात आणि त्याच जाणीवेतून त्यांच्या कवितेचं लेखन होताना आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून त्यामुळं या ज्या काही कविता आहे, या कवितेमध्ये निशब्द होण्याची सुद्धा ताकद या कवितेमध्ये आहे. वाचकाला अंतर्मुख करणारी ताकद सुद्धा या कवितेमध्ये आहे. आणि विचार गर्भ सामाजिक जाणीवा या कवितेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेले आहेत. हे आपल्याला महत्वाचे विशेष या काही त्यांच्या कविता संग्रहातील कवितावरून आपल्या लक्षात येतं. खरं पाहिलं तर महाविद्यालयीन जीवनापासूनच त्या लेखन करतात असं त्यांच्या मनोगतामधून आपल्या लक्षात आलेलं आहे. पण हे जे काही त्यांचे अनुभव आहे, हे अनुभव सहजासहजी आलेले नाही. कारण वरवरची कविता लिहिणं हे सोपं आहे, पण जयश्रीताई वाघ यांनी जी कविता लिहिलेली आहे, ही कविता सशक्त जीवन अनुभवाची आणि मानवी मूल्यांची कविता आहे. आणि म्हणून त्यांच्या कवितेला मानवी मूल्यांच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला त्या कवितेचा अभ्यास करावा लागतो. ती कविता आपल्याला समजून घ्यावी लागते. या नीलमोहर कविता संग्रहातील आपण कवितेतला शब्दानं शब्द जरी बघितला तरी हा शब्दानं शब्द आपल्या काळजाला स्पर्श करतो. अशा प्रकारच्या मानवी संवेदना जाग्या करणाऱ्या या सर्वच कविता आहे. आणि म्हणून या कवयित्रीला कोणत्याही गोष्टीची सोस नाही. अगदी जे वाटतं, जे त्यांना जाणवलं, जे त्यांनी अनुभवलं ते अतिशय स्पष्टपणे
आणि अतिशय ताकदीने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी कोणतरी म्हटलं की वृत्त, छंद, अलंकार वगैरे, आणि जयश्रीताईंना जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला की या कवितेचं वृत्त कोणतं आहे, छंद कोणता आहे, मला असं वाटतं की हा नैसर्गिक जो भाव आहे, हा नैसर्गिक भाव एखाद्या कवितेला मिळणं आणि अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं ती कविता अभ्यासणं नक्कीच त्या कवयित्रीचं म्हणजे जयश्रीताई यांच्या लेखणीचं हे यश आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून जयश्रीताई वाघ यांची जी कविता आहे एका विशिष्ट अशा प्रकारच्या वळणावर आलेली कविता आहे. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या स्त्रिया कविता लिहितात, वेगवेगळ्या कवयित्री लेखन करत आपल्याला दिसून येतात, पण जयश्रीताई यांची कविता ही विशिष्ट वेगळ्या धाटणीची अशा प्रकारची कविता आहे. आणि म्हणून या कवितेला मानवी जगण्याचं, मानवी दुःखाचं, विरहाचं, प्रेमाचं आणि सामाजिक जाणीवेचं कोंदण या त्यांच्या कवितेला लाभलेलं आहे असं आपल्याला म्हणावंसं वाटतं. आणखी एका गोष्टीचा मला या ठिकाणी विचार करावासा वाटतो की ती यांची कविता ही स्वतःचं वेगळेपण घेऊन येणारी कविता आहे. जेव्हा या कवितेचा स्वतंत्र अभ्यास होईल, या कवितेवर स्वतंत्रपणे काही अभ्यासक यावर चिंतन करतील, भाष्य करतील, तेव्हा खऱ्या अर्थानं मराठी साहित्याला, मराठी कवितेला एक सशक्त आणि समृद्ध जाणीवेची कविता जयश्रीताई वाघ यांच्या निर्मोहरच्या रूपाने मिळालेली आहे हे नक्कीच त्यावेळी अभ्यासकांना मान्य करावं लागेल. जयश्रीताई यांच्या ज्या कविता आहेत या कविता खरं पाहिलं तर आपण त्या कवितांना रानमातीचा गंध लावलेला आहे. असं रानमातीचा गंध या कवितेला लावलेला आहे आणि माणुसकीचा स्पर्श या कवितेतून आपल्याला शब्दातून व्यक्त होताना दिसतो. आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे आणि मानवी जगण्याबद्दलचं आणि जीवनाबद्दलचं कुतूहल जागविणाऱ्या या कविता आहे. तसं पाहिलं तर या कविता एका वाचनातून आपल्याला सहजपणे लक्षात येत नाही. आणि ही कविता जेव्हा हा कविता संग्रह आपण वाचायला घेतला तेव्हा पुन्हा पुन्हा आपल्याला या कविता संग्रहातील कविता वाचाव्याच्या वाटतात. त्यातला प्रत्येक शब्द आणि त्या शब्दाला एक सामाजिक संदर्भ आहे. त्या प्रत्येक शब्दाला विशिष्ट अशा प्रकारच्या भावछटा लाभलेला आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून ही अस्सल मी या कविताबद्दल आणि जयश्रीताई यांच्या प्रतिभेबद्दल एकच म्हणेल की अस्सल प्रामाणिक जीवनानुभवाची कविता आहे. या कवितेतले अनुभव जे आहे हे अनुभव उपरे नाही की केवळ शब्दाला शब्द जोडायचे म्हणून ही कविता आलेली नाही, तर मानवी संवेदनेची आणि आणखी एक विशेष मला या कविता संग्रहाचा सांगायचा वाटतो तो म्हणजे प्रांजळपणा जो आहे. हा प्रांजळपणा कुठल्याही कलावंताकडे, लेखक आणि कवीकडे असावा लागतो. तो प्रांजळपणा या कविता संग्रहाच्या कवयित्री जयश्रीताई वाघ यांच्याकडे आहे हे निश्चितच आपल्याला, कारण त्यांनी जो अनुभव मानलेले आहे हे अनुभव अस्सल आहे, प्रामाणिक आहे आणि मातीशी जोडलेले अनुभव आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं. आणखी काही विशेष आपल्याला या संग्रहाबद्दल सांगता येतील कारण वेळ खूप कमी आहे. मी छोट्या स्वरूपामध्ये काही मुद्दे या ठिकाणी मांडतो आहे. एक स्वतःचा असा एक ठसा या कवयित्रीने आपल्या कवितेच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे. हे आपल्याला ज्यांनी हा संग्रह वाचला आहे त्यांच्या हे लक्षात येईल. त्यांच्या कवितेची काही मी वेगळेपण या ठिकाणी नोंदवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये मुक्त शैलीचा काही प्रमाणामध्ये त्यांनी वापर केला काही कवितेमधून, छानदशी, त्याचप्रमाणे गझल रचना असा त्रिवेणी प्रयोग त्यांनी या कविता लेखनाच्या माध्यमातून केल्याचं आपल्या लक्षात येतं. मला आणखी एक गोष्ट या कवितेच्या संदर्भामध्ये सांगावीशी वाटते की त्यांची जी भाषा आहे, त्यांची जी शब्दकळा आहे ही ओघवती अशा प्रकारची आणि लाघवी शब्दकळा त्यांनी या कवितेच्या माध्यमातून वापरलेली आहे. त्यांच्या भाषेला एक विशिष्ट अशा प्रकारचा गोडवा लाभलेला आहे. आणि आणखी एक महत्वाचा विशेष म्हणजे असा की त्यांची कविता गूढ आहे, असे गर्भ अशा प्रकारची ही त्यांची कविता आहे. आणि दुसरा एक मुद्दा असा की अनोळखी शब्दकळा त्यांनी वापरलेले आहे. त्यांच्या कवितेतले शब्द जर आपण बघितले तर हे शब्द एक नाविन्यपूर्ण अशा प्रकारची प्रतिमा आणि शब्द घेऊन त्यांची कविता येते. प्रतिमा सृष्टीत सुद्धा वेगळेपण आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यासता येण्यासारखं आहे. आणि मानवी जीवनातील विविध भावस्पंदने टिपण्याचं काम कवयित्री जयश्री वाघ यांनी या कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. काही परस्पर विरोधी विरोधही आपल्याला या कवितेमधून बघायला मिळतात, पण मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा या कवितेच्या संदर्भामध्ये असा वाटतो की ही कविता संवादी अशा प्रकारची कविता आहे. आणि या कवयित्रीला,
या समाजाशी, इथल्या व्यवस्थेशी, मानवी दुःखाशी, मानवी जगण्याशी संवादी होणं अधिक महत्वाचं वाटतं. आणि ही जी कविता आहे, ही कविता नक्कीच मराठी साहित्यामध्ये एक अजरामर अशा प्रकारची कविता राहील. ही कविता आगामी काळामध्ये या कवितेची दखल महाराष्ट्रातल्या समीक्षकांना घ्यावी लागेल एवढ्या ताकदीची ही कविता आहे. मला आणखी एक विशेष या कविता संग्रहाच्या संदर्भामध्ये जाणवतो की त्यांनी हा संग्रह आपल्या सासूबाईंना अर्पण केलेला आहे. मला असं वाटतं की ही महाराष्ट्रातली पहिली घटना असेल कवयित्रीच्या संदर्भामध्ये की आपल्या आईला वडिलांना अर्पण करणं आपण समजू शकतो, पण आपल्या सासूबाईंना हा संग्रह अर्पण केलेला आहे. यावरूनच या कविता संग्रहाच्या कवयित्रीचं व्यक्तिमत्व जे आहे, एक सोज्वळ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, माणसाकडे पाहण्याचा एक विशिष्ट अशा प्रकारचा दृष्टिकोन, प्रगल्भ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला एकूण त्यांच्या कवितेमधून पुढे गीताताईंनी म्हटलं की बडवेपणा, अगदी काहीतरी बोलायचंय, काहीतरी भाष्य करायचंय, टीका-टिप्पणी करायची म्हणजे श्री जाणीवीच्या कविता होतात असं काही त्याचा अर्थ नाही. अत्यंत संयतपणे जयश्रीताई यांनी या कविता लिहिलेल्या आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या जगण्याच्या चिंतनातून, त्यांच्या जीवनानुभवातून आणि ज्या पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्याच पद्धतीनं त्यांच्या कविता आलेल्या आहेत. त्यांचं जगणं आणि त्यांचं लेखन, त्यांची कविता आपल्याला वेगळी करता येत नाही एवढ्या प्रगल्भ सामाजिक जाणीवेची ही कविता आहे. आणि या कवितेचं स्वागत नक्कीच या वाचक पीठनं केलं. मला असं वाटतं की अतिशय चांगल्या कविता संग्रहाची दखल आपण या निमित्तानं घेतली. खरं तर त्यांच्या कवितेतले काही ओळी ज्या आहेत, जसं बाबा आमटे, म्हणजे मी असं म्हणेल की जयश्रीताई यांची ही जी कविता आहे ही कविता चिंतनशील अशा प्रकारची कविता आहे. आणि चिंतनशीलता कवितेमध्ये येणं ही पाहिजे तेवढी सोपी गोष्ट नसते, कारण त्यासाठी असावं लागतं प्रचंड वाचन आणि या जीवनानुभव घेण्याची असलेली जी काही शक्ती आहे आणि जगण्याकडे पाहण्याचा, जीवनाकडे पाहण्याचा, एकूण मानवी संवेदनेकडे पाहण्याचा जो काही व्यापक अशा प्रकारचा दृष्टिकोन असावा लागतो, तो दृष्टिकोन जयश्रीताई यांच्याकडे आहे. त्यातूनच ही कविता साकार झाल्याचं आपल्या लक्षात येतं. बाबा आमटे यांची कविता जर आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की चिंतनशील अशा प्रकारची कविता बाबांनी लिहिलेली आहे. त्याच पातळीवर, त्याच ताकदीची कविता जयश्रीताई वाघ या लिहून जातात. आणि एकूण मराठी कवितेमध्ये, श्री कवितेमध्ये एक वेगळा आशय आणि विषय घेऊन, एक वेगळा फॉर्म घेऊन ही कविता येते. नक्कीच या कवितेला विशिष्ट अशा प्रकारचं भवितव्य आहे आणि आगामी काळामध्ये जयश्रीताईकडून फार अपेक्षा मराठी सारस्वतांच्या, मराठी समीक्षकांच्या, काव्यप्रेमींच्या वाढलेल्या आहे. आणि मी असं म्हणेल की त्यांनी आता काव्य लेखनाची घाई करू नये. म्हणजे आगामी दुसरं पुस्तक जेव्हा केव्हा येईल त्या पुस्तकाबद्दल त्यांनी घाई करू नये, कारण या ताकदीचं लेखन, याच्याही पुढचं लेखन आगामी काळामध्ये त्यांच्या हातून झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर त्यांच्या या कविता संग्रहातील अनेक कवितेवर मला भाष्य करायचं होतं, अनेक कवितेच्या संदर्भात मला काही भाव उडून दाखवायचे होते, पण गीताताईंनी थोडं वेगळ्या पद्धतीनं मांडल्यामुळं आणि काही कवितेच्या संदर्भामध्ये त्यांनी भाष्य केल्यामुळं मी थोडं जनरल स्वरूपामध्ये मला जाणवले जे विशेष आहे हे विशेष मी या ठिकाणी नोंदवण्याचा प्रयत्न करतो. मला याची जाणीव आहे की एवढ्या कमी वेळेमध्ये आणि या विषयाला न्याय देता येणार नाही, पण नक्कीच या कवितेवर आम्ही तिफन त्रैमासिक चालवतो, सगळ्यांना त्याची कल्पना असेलच. पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिथे कुठे आम्हाला शक्य होईल तिथे आम्ही या कविता संग्रहावर पुढच्या सत्रामध्ये म्हणजे जून जुलै नंतर एक व्यापक अशा प्रकारची चर्चा आम्ही एकतर संभाजीनगरला किंवा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या कविता संग्रहावर मान्यवर अभ्यासक आणि समीक्षक यांना निमंत्रित करून आणि कवयित्री जयश्रीताईंनाही निमंत्रित करून एका चांगल्या कविता संग्रहाला न्याय देण्याचं काम नक्कीच एक कविता प्रेमी म्हणून आणि आपल्या सर्वांचा कवितेचा एक चाहता रसिक म्हणून आम्ही करू, असा शब्द मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी देतो. खरं तर कविता उदंड येते आहे असं म्हणतात, पण मी कवीच्या बाजूनं काम करणारा माणूस आहे. कारण इतर बाकी काही गोष्टी उपद्व्याप करण्यापेक्षा कविता लिहिणं काही वाईट नाही असं मानणारा मी एक या क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता आहे.
आणि म्हणून चांगल्या कवितेची दखल, कारण कवितेचं अमाप पीक जरी आलं असलं तरी ही चांगली कविता आपल्या हातून निसटू नये याची दखल महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जाणकारांनी घेतली पाहिजे. आणि वाङ्मयीन चळवळीमध्ये काम करणारा मी एक कार्यकर्ता असल्या कारणानं आमच्या पाटील सरांना माहित आहे, निर्मळ पाटील सरांना, आमच्या माधुरीताई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही माहिती आहे. आणि म्हणून जयश्रीताईंना जसा वाचकपीठनं न्याय दिला तसा तिफन सुद्धा आगामी काळामध्ये जयश्रीताईंना आणि त्यांच्या कवितेला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी जाता जाता मी एकच म्हणेल, त्यांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर, आवडो न आवडो, आवडो न आवडो कोणास माझे चालणे, आवडो ना आवडो कोणास माझे चालणे, पावलांचा धर्म मंजूर नाही थांबणे, पावलांचा धर्म मंजूर नाही थांबणे. एका क्रांतिकारी पावलास आणि सुंदर अशा प्रकारचं जगणं आपल्या कवितेतून मांडणाऱ्या, एक मानवी जगण्याचं तत्वज्ञान मांडणाऱ्या चिंतनशील भावगर्भ कवयित्री आणि त्यांच्या कवितेला मी या ठिकाणी मनापासून सलाम करतो. आणि मला वाचकपीठनं, म्हणजे मी कधी कल्पना पण केली नव्हती की वाचकपीठ मला निमंत्रित करेल, पण आमचे भास्कर पाटील असतील, या ठिकाणी सावंत सर आहेत, माधुरीताई आहेत आणि सर्व टीम, अतिशय चांगलं काम आपण या वाचकपीठच्या माध्यमातून करत आहात. आणि मलाही मी काही समीक्षक नाही, माझा संदर्भ या ठिकाणी झाला, मी एक कवितेवर प्रेम करणारा आणि वाङ्मयीन चळवळीत काम करणारा एक कार्यकर्ता आहे. पण चांगली कविता मला वाचायला आवडते. आणि जयश्रीताईंचा आणि माझा कुठल्याही प्रकारचा परिचय नसताना सुद्धा एका चांगल्या कवयित्रीची कविता आपण वाचली पाहिजे, म्हणून मी त्यांच्याकडून कविता संग्रह मागून घेतला. आणि योगायोगानं मला या कविता संग्रहावर भाष्य करण्याची संधी मिळाली. खूप काही बोलता आलं असतं, पण सुट्या सुट्या स्वरूपामध्ये मी या संग्रहाचं विशेष आणि कवयित्रींचे विशेष सांगण्याचा प्रयत्न केला. मला खरं तर फार चांगली टीम या निमित्तानं आपला परिचय झाला. भावसार सरांनी फार सुंदर मनोगत केलं. आमच्या गीताताईंचं तर पहिल्यांदाच मी त्यांचं ऐकलंय. काय शब्द कळा आहे त्यांच्याकडे, काय मांडण्याची शैली आहे. गीताताई, तुमचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक जाहीर अभिनंदन करतो. आणि अशा चांगलं बोलणाऱ्या, चांगलं लिहिणाऱ्या लेखिका कवयित्रींची दखल आपण सर्वांनी घेतली पाहिजे. तुमचं सुद्धा आम्ही संभाजीनगरमध्ये टिफन परिवारात तुमचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करू. आणि तुम्हाला एका मोठ्या व्यासपीठावर या ठिकाणी संभाजीनगराला निमंत्रित करू असा शब्द तुम्हाला सुद्धा देतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. खरंय, समाज शास्त्राची एक वेगळी काव्यकृती आहे जयश्री वाघ मॅडमची. आणि नील मोहनला ही चौकट नाही, दोन्ही सत्य आहे. आपण केलेलं एक सर्व व्यक्ती पुस्तकावलोकन खरोखर सुंदर असं होतं. धन्यवाद. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष आपले सर्व परिचित चंद्रकांत पालवे सर, हे एक दीपस्तंभ आहे कविता आणि साहित्यातला. नगरचं आमचं जुनं जाणतं परत नव्यानं व्यक्त होणारे हे व्यास महाविद्यालय म्हणा किंवा एखादं विद्यापीठ म्हणा आहे, अशा माननीय चंद्रकांत पालवे सरांना मी विनंती करेल की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण सर्वांसमोर करावं, व्यक्त व्हावं. माननीय चंद्रकांत पालवे. नमस्कार. आवाज येतो ना सर्वांना? हो, येतो. हो सर, नमस्कार. नमस्कार. वाचकपीठ 47वी दृकचित्र मासिक काव्यचर्चा यामध्ये आज जयश्री वाघ यांच्या नीलमोहर या कविता संग्रहाविषयी मला अध्यक्षीय पद दिलं, त्यासाठी वाचकपीठाचे सर्व कार्यकर्ते, कवी, लेखक, समीक्षक या सर्वांचं मी आभार आणि अभिनंदन करतो. अभिनंदन यासाठी की आमचे प्राचार्य चंद्रकांत भोसले असोत किंवा मारुती सावंत असोत किंवा भास्करदादा असोत, ही सगळी माणसं हे डिवोटेड आहेत आणि त्यामुळे मला खूप खूप आवडतं. आणि मला खरं म्हणजे अशा प्रकारच्या चर्चेत जयश्री मॅडम, मी पण पहिल्यांदाच इथे हजर झालोय आणि गंमत वाटते, मजा वाटते. नीलमोहर या कविता संग्रहाच्या विषयी बोलण्या अगोदर मी दादा तुमची परमिशन घेऊन थोडे अगोदरचं स्वागत करतो की
माधुरी चौधरी यांच्या कविता मी अनेक वर्ष दिवाळी अंकातनं वगैरे वाचतो, त्यांना मध्यंतरी आपल्या वार्षिक सभेमध्ये पाहिलं. अरविंद सोनवणे आमचे नगरचेच आहेत, त्यांनी सगळ्यांचा परिचय करून दिला. त्याचप्रमाणे जयश्री वाघ यांनी स्वतःच मनोगत आणि त्यांच्या उमेश शिंदे यांनी त्यांच्या कवितेचं केलेलं सादरीकरण हे अत्यंत सुंदर असं चांगल्या आवाजात म्हटलं. मलाही थोडीशी त्यामुळे असूया वाटली की आपली कविता कधी कोणी गाऊन म्हणेल की नाही. आणि त्यानंतर वाचकपीठ सदस्य किरण भावसार यांचं तर खूपच सुंदर झालं. गीता भावसार या कवयित्रीविषयी मला माहित नाही कवित्री आहे त्यांनी, पण फार सुंदर बोलल्या. इतकं चांगलं कवितेविषयी बोलणं आणि ते आपल्या मैत्रिणीच्या कवितेविषयी बोलणं आजकाल फार दुरापास्त झालेलं आहे. एखादा कोणी फार मोठा तत्वज्ञानी असेल तो त्याच्या अंगाने बोलतो, समीक्षक असेल तर त्या अंगाने बोलतो, परंतु एक मैत्रिणीच्या कवितेविषयी इतकं मोकळेपणाने बोलते हे मी प्रथमतः अनुभवतो. आणि दुसरी गोष्ट डॉक्टर शिवाजी भोसे सर यांच्या टिफनविषयी मी बरंचसं काही ऐकून आहे आणि त्यांनी तर खूपच सुंदर आस्वादक समीक्षेच्या बाबतीत आज चर्चा केली. अध्यक्षीय भाषण काय करावं हा माझ्या पुढे प्रश्न आहे. बऱ्याच शेकडो कवी संमेलन मी आता माझ्या 50 वर्षाच्या साहित्यिक वाटचालीत केले आहे. तर मला नेहमी असं जाणवतं की आता कुठेतरी आपण नुसती कविता ऐकली पाहिजे, सर्वांची कविता ऐकली पाहिजे. अगदी जयश्री मॅडम, मी अरुणा ढेरे किंवा तुमच्या मुंबईचा कवयित्री नीरजा यांच्या बरोबर एकत्र आम्ही अनेक वर्ष कविता म्हणत आलो किंवा करत आलो. पण स्त्रीची कविता म्हणून ही जी कविता पाहण्याची दृष्टी आहे ती तुमची कविता आहे, ती अर्थानं मला थोडीशी गौण वाटते. त्याचं कारण असं आहे की तुमची कविता स्त्रीची अशी नाही, ती एका वेगळ्या मनस्थितीत असणाऱ्या परंतु चांगल्या आकलनाचा एक साक्षात्कार असणारा साक्षात्कारी कविता आहे. थोडंच तुम्हाला साक्षात्कारी शब्दाने गडबड होईल, परंतु खरोखर साक्षात्कारी कविता आहे. कवितेचं मूळ आणि कवितेचं कवी याविषयी फार काही बोलू नये असं म्हणतात. कविता एकदा कवीने लिहिली की ती वाचकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे जयश्री मॅडम, तुम्ही तुमच्या मनोगताविषयी जे बोललात ते मला आवडलं. ते तुम्ही सूत्रसंचालक आहात असं मला कोणीतरी सांगितलं. त्यामुळे माझ्याबरोबर इथे सावंत बसलेले आहेत आणि महानवर आहेत, त्यांनी मला सांगितलं. तर आपल्या कवितेविषयी आपली कविता वाचताना तुम्ही आम्हाला जे दिसता, ज्या जाणवता, ती फार मोठी गोष्ट आहे. तुमच्या प्रस्तावनकारांना प्राध्यापक अशोक बागवेंनी जे सांगितलं की अभिभावाची उत्कट अभिव्यक्ती म्हणजे हा कवितेचा, तुमच्या कवितांचा स्थायी भाव आहे. फार सुंदर शब्दात त्यांनी वर्णन केलेलं आहे की डोहाच्या तळाशी हुंकार देणारं गलबललेलं चांदणं आणि त्याचं जे शब्दातीत गाणं, हे सगळं वर्णन करताना अशोक बागवे माझे अनेक वर्ष मित्र आहेत. मुंबईत ते पूर्वी भेटायला यायचे नगरमध्ये आणि त्यांच्या कवितेविषयी पण मला खूप छान माहिती आहे. परंतु आपल्याविषयी बोलताना मला असं जाणवतं की एक तर आपला खूप अल्प परिचय झालेला आहे. एवढाच आपण नगरला येऊन गेलात एका कार्यक्रमासाठी आणि मला कविता संग्रह पाहिल्यानंतर खरोखर असं एक वेगळं असं काहीतरी वाटलं. ही वेगळी कविता आहे. गेले अनेक वर्ष साहित्य संमेलनात किंवा मित्रांच्या कविता मी ऐकतो आहे. त्या कविता मी जाणवताना नेहमी जाणवतं की कवितेचं लगेच कुठेतरी असं नॅरेशन केलं जातं ही स्त्रीवादी कविता, ही दलित कविता, ही चांगली कविता, ही वाईट कविता. असं काही नसतं. कविता ही खरं तर ही मूळ कविता ज्याला म्हणतो मी, ज्याला प्युअर पोएट्री असं म्हणतो, ही कविता सहजपणे एखाद्या शृंगारासारखी, शृंगार हा आवडीनं करणं वेगळं, शृंगार असणं वेगळं आणि शृंगार हा निसर्गाचा होत राहणं वेगळं. तशी आपली कविता ही निसर्गाचा ती आपल्यामध्ये भिनलेली आहे. त्यामुळे मी एका ठिकाणी काल परवाच बोलताना आपल्या कवितेविषयी बोललो की शब्दसृष्टीचं संमोहन कधी कधी अव्यक्ताच्या निशब्द सत्याकडे जाते. कविता ही सत्याचाच एक भास आहे. खरं तर कविता ही काय आहे, ही काय नाही हे मी सांगणार नाही, कारण मी एक कवी आहे आणि केवळ अर्थाचे घरे उभे करताना विस्मृतीत गेलेल्या अनेक जन्माचे उत्खनन पुन्हा सुरू होते. कविता हा केवळ आपल्या बालपणीचा नॉस्टॅल्जियाच आहे असं नव्हे, तर लहानपणापासून आपल्या संवेदनेत घडलेल्या, त्यात समाविष्ट झालेल्या आपल्या अंतर्गत ज्या काही स्मृती आहेत
त्या माहीत नाहीत कुठून येतात, पण त्या कवितेच्या अंगाने येतात, त्या लयीमध्ये येतात, त्या गाण्यामध्ये येतात, त्या आजूबाजूच्या माणसात पण येतात, त्या रंगरस स्वरूपासहित आपल्या ऐंद्रजालिक स्वप्नमय दुनियेत त्या फिरायला लागतात. आणि एखाद्या सुंदरशा रात्री एखादी सुंदरशी कविता एखाद्या नवतरुणीसारखी आसमंतात फिरत राहावी असा आभास त्या कवीला किंवा कवयित्रीला होत राहतो. आपली कविता इतकी निरंकुश, इतकी प्रामाणिक आणि खरं तर इतकी साक्षात्कारी आहे. मला तर साक्षात्कारी शब्द जुनाट वाटेल तुम्हाला, परंतु तो खरोखर साक्षात्कार आहे. मी अनेकांच्या कविता माझ्या 50 वर्षाच्या साहित्यिक जीवनात ऐकल्या, वाचल्या, हजारो कविता. मी स्वतःच मी 136 कविता संग्रहांना प्रस्ताव लिहिल्यात. ती गोष्ट मला इथे सांगायची नाही, पण की हा जो विभ्रम आहे कवितेतला, हा अनेक अंगाने आपले हुसे सर किंवा भावसार मॅडम किती सुंदर बोलतात ही माणसं आजच्या पिढीतले. आणि त्यांनीच मी भारावून गेलो खरं तर, आणि थोडा गडबडलोय सुद्धा. जयश्री मॅडम, तुम्ही मला माझ्या मुलीसारखे आहात. आपले वडील लक्ष्मण बळवंत गायकवाड हे एक कवी आहेत होते, तर त्यांची एखादी कविता आपण जर टाकली असती तर मला अधिक आनंद आला असता. त्यांच्याकडनं आपल्याला वारसा आला आहे असं मला जाणवलं. ही माझी आपली उगीच तुमच्याविषयीची भावना. तुम्ही कशा आहात, तुम्ही कशा नाही, तुम्ही दररोजच्या जीवनात काय खाता, काय पिता, किंवा दररोज जीवनामध्ये इतरांशी कसं वागतात त्याच्याशी मला काही घेणं नाही. मला घेणं आहे तुमच्या कवितेतल्या जगण्याशी, ज्या तुमच्या भाववृत्ती घडलेल्या आहेत त्यातला उदासपणा जो आहे तो एखाद्या संतासारखा, एखाद्या अवलिया माणसासारखा आहे. त्या अवलियानं आपल्या मनातलं रुद्गत कधीच सांगू नये तशी तुमची कविता आहे. तुमची कविता मला नेहमी का कोणास ठाऊक, जरी तुमची गझल असली, काही तुमच्या गझला आहेत नाही कविता संग्रहात पाहिल्यात, त्या गझला आहेत, परंतु आता असं झालंय गझलेविषयी मी काही वाईट बोलत नाही, परंतु पुण्यामध्ये आमच्या एक गझलेचा एक ग्रुपच झालाय. ते एकत्र भेटतात, गझलाच म्हणतात, आणि मग गझलेला आहे नाही करीत ते क्रियापद जोडतात. ती गझल नव्हे. गझलाचं व्याकरण तुम्ही जे जपलाय ते अन्य कवींनी पण जपलं पाहिजे, याचा उल्लेख हुसे सरांनी केलाय ते खरं आहे. आणि त्यानंतर अजूनही मला असं जाणवतं की तुमच्या प्रत्येक कवितेमध्ये तुम्ही जे जगलेला, तुमची अनुभूती म्हणजे अनुभवच, तुमच्या कवितेतली जी अनुभूती आहे ती इतकी सुंदर आहे, इतकी दृष्ट लावणारी आहे की त्या अनुभूतीतून मला नेहमी जाणवत राहिलं की आपल्या भाव संवेदना नेमक्या काय आहेत. मी मगाशी जे म्हटलं तुम्ही काय जगताय मला माहित नाही, परंतु जे जगता तुमच्या आजूबाजूच्या, तुम्ही आता कोणी सांगितलं की तुम्ही तुमच्या सासऱ्यांना हा संग्रह अर्पण केलाय, तर मला ते खूप आवडलं. त्याचं कारण असं आहे की अत्यंत लोभस कविता एखादी कवयित्री लिहिते, जयश्री वाघ ही नावाची कवित्री लिहिते, तो लोभसपणा त्या कवयित्रीच्या जगण्यात जर असेल आणि वागण्यात जर असेल तर ती कविता अधिक तिरोज जाते. याची मला पावती मिळाली ती अशी की आपल्याविषयी आपल्या पहिल्याच कविता संग्रहाला ती मोठी माणसं इतकी भरभरून बोलली. नाहीतर आमचे हुसे सर तुम्हाला केव्हा भेटायचे, किंवा भावसार मॅडम तुमच्या मैत्रिणी असं मला सांगितलं कोणी, किंवा आमचे भास्कर पाटील निर्मळ, दादा पाटील, किंवा आमचे प्राचार्य चौधरी मॅडम किंवा भोसले सर, ही माणसं तुमच्या कक्षेत आली, तुमच्या कवितेच्या परिप्रेक्ष्यात ती माणसं का आली, तर तुमच्यामध्ये असणार हे तर जगणं आहे. तर मला खात्री आहे की ते तुमच्या कविते इतकं सुंदर आहे. आणि तुमची कविता आता हुसे सर म्हटले त्याप्रमाणे की तुमच्या कवितेतला खूप काही मला लिहिता येईल, खूप काही बोलता येईल, पण ती वेळ नव्हे. अध्यक्षाने भाषण खूप कमी करायचं असतं, कारण ते फार ते ऐकण्यासारखं असतं असंही नव्हे. तर या ठिकाणी मला एकच सांगायचंय की ही जी आपली कविता आहे ही साक्षात्कारी आहे, लोभस आहे आपल्या जगण्यात. मला मगाशी तुम्ही कोणीतरी सांगितलं की आपल्याला दिसण्या वागण्यात खूप सुंदरता आहे, ही गोष्ट खूप छान आहे. तुम्ही त्याचा फायदा असा उठवा की तुम्ही समाजामध्ये जसं नाशिकमध्ये जाता तसं पुण्या मुंबईत जाता, मोठे मोठे कार्यक्रमाचे फोरम्स मध्ये जा, त्यामध्ये ते जगत राहा. मी पाहिले खूप चांगला कवयित्री खूप मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर दिसतात. आपण इतके वर्ष मागे का राहिला, केवळ नाशिकमध्ये किंवा नगरमध्ये राहून कविता मोठी होत नाही. मी नगरच्या लोकांना हेच सांगतोय, हे सांगण्याचा मला वयानुसार अधिकारही प्राप्त होतोय, कारण आपण प्रकाशाच्या पखाली वाहता असं म्हटलंय. पखाली हा फार सुंदर शब्द आहे, आणि ती वत्सलतेचे अवघे जग आपण सांभाळलेले आहे का. मला तेच म्हणायचं की प्रकाशाच्या पखाली आपण वाहत असताना आपण स्त्री सुलभ वत्सलतेचे अवघं जग आपल्यामध्ये सांभाळलेलं आहे. आपला एकूण जगण्याचा कोश, ज्याला तुम्ही आत्मा म्हणा, निसर्ग म्हणा, तुम्ही स्वतः म्हणा, तुमची कविता म्हणा, चिंतन म्हणा, समाधी म्हणा, काही म्हणा, परंतु तुम्ही जो कोश सांभाळला आहे तो सर्वांना आपल्या कवितेच्या वत्सलतेनं भरभरून पाहो
मराठीमध्ये एका चांगल्या कवितेचा पुन्हा खूप मोठा उजेड पडो असं मला वाटतं. आणि खूप खूप शुभेच्छा. जयश्री, तुम्ही माझ्या मुलगीच आहात, मुलीच्याच वयात आहात. तर मला खूप छान वाटलं. तुमची कवितेविषयी बोलताना माझे डोळे भरून येतात, परंतु तुम्ही चष्माही सन लावत असल्यामुळं तुम्हाला फार दिसणार नाही. पण खरी गोष्ट अशी आहे की मला भरून आलेलं आहे. खूप चांगली कविता मी अनेक वर्ष ऐकलो. मी खूप जणांच्या कविता ऐकतो, अनेक वर्ष ऐकतो. पण मला कधी कधी असं वाटतं की ही कविता आपल्याला का नाही जमली, ही कविता आपण का नाही अनुभवली, ही कविता या बड्या माणसाने का नाही अनुभवली. मी हा प्रश्न भालचंद्र नेमाड्यांना एका सेमिनार मध्ये विचारला होता. तर ते म्हणे यातला समाजशास्त्र जबाबदार आहे. त्या सगळ्या गमतीचा भाग आहे. तर प्रत्येक कवितेचं जगणं हे त्याच्या इंडिव्हिज्युअली ते रिलेक्टंट असतं आणि तो जो आत्मकोश असतो तो आपल्या परीने मोठा होत राहतो. आपण इतकी चांगली माणसं मिळवली, त्या वाचक पीठाने आपल्याला ही माणसं आमच्या सारख्यांना पुन्हा पुन्हा दृष्टीसमोर आणून दिली. त्याचा मला मोठा सर्वांचाच गर्व वाटतो. जयश्री, आपल्या कवितेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मला पुन्हा एकदा सर्वांना एकदा शुभेच्छा देऊन मी माझं थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय सर्वव्यापी आणि सर्वांकुश असं अध्यक्षीय भाष्य आपण केलं. पुनश्च एकदा धन्यवाद. यानंतर मी भास्कर हांडे यांना निमंत्रित करतो आभार आणि समारोपासाठी. भास्कर हांडे आहेत. हॅलो, आवाज येतोय? हो, येतोय सर, येतोय. हा, नमस्कार सर्वांना. मी आभार प्रदर्शनाचा हे करतोय. आज वाचकपीठ आयोजित मासिक काव्य चर्चा या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे काका अध्यक्ष म्हणून लाभले, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच आज या काव्य चर्चेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून असलेले कवयित्री गीताताई भावसार आणि प्राध्यापक डॉक्टर शिवाजी उसे सर यांचे मनपूर्वक खूप खूप आभार. तसेच कविता संग्रहाबद्दल मनोगत व्यक्त करणारे किरण भावसार सर, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे श्री दादासाहेब ननवणे सर, स्वागत आणि प्रास्ताविक करणारे कवयित्री माधुरीताई चौधरी आणि पाहुण्यांची ओळख करून देणारे अरविंद सोनवणे साहेब, या सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सदस्य, या सर्वांचे आभार. आणि शेवटी अतिशय उत्कृष्ट काव्यसंग्रह वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल जयश्रीताई वाघ यांचे आभार. धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम सर्वांनी औपचारिक विकास संपल्याचं या ठिकाणी मी सांगितलं. धन्यवाद.